याला बोलतात तपस्या, एक प्रकारचं तप. त्यासाठी खायचं, त्यासाठी काय आपण कोणाला जबरदस्ती करत नाही, परंतु ज्याने त्याने आपलं ठरवायचं बाबा भगवंताने दिलेला नियम आहे, आपण पालन करण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर ना? पटतंय ना तुम्हाला? हे शास्त्रवचन आहे. ठीक आहे. तर बैल हे नीती तत्वाचं प्रतीक आहे. गाईचं दूध हे चमत्कारपूर्ण आहे. इथे ना आपल्या या मेंदूला जे कृती आहेत ना, छोट्या छोट्या बारीक काय बोलतात त्याला, मेंदूला जे गेलेले आहेत ना नस नाड्या, ह्या शुद्ध करतं दूध आणि बुद्धी वाढवतो. म्हशीचं नाही, म्हशीचं पण पिऊ शकतो, पण सारखं नाही. एका घोड्यावरती प्रयोग केला म्हशीच्या दुधाचा, खूप दूध पाजलं आणि घोडा धावायला लागला आणि नदीमध्ये जाऊन बसला. का बसला बरं सांगा? म्हैस बसते, पाण्यात बसते की नाही? त्यात ते म्हशीच्या गुणाच्या दुधात असं जेवढे जास्त गुण आहे ते त्याला तो घोडा धावायला थांबला आणि बसला धावायचं. का? कारण ते म्हशीची क्वालिटी त्यामध्ये आहे. पण गायीची बुद्धिमत्ता ओळखली काय म्हणून विद्यार्थ्यांनी खास करून गायीचं दूध प्यायचं डेली. त्या पॅकेटमधलं नाही, आपल्या घरच्या गाईचं. पॅकेटमध्ये कोणाचं काय असतं काय काय ते सांगू शकत नाही. तुम्हाला तुम्हाला ते पॅकेटचं कधी पितच नाही कारण ते दूधच नसतं. त्याचं लगेच सुगंध कळतं की हे बाहेरचं दूध आहे. ठीक आहे. तर हे दूध चमत्कारी असे पूर्ण अन्न आहे हा. त्यामुळे मानव समाजात दोन महत्वाच्या प्राण्यांची अधिक काळजी घेतो, गाय आणि बैलाची, आणि ते आनंदाने सगळीकडे फिरू शकतात. परंतु सध्याच्या कलियुगात गाय आणि बैल या दोन्ही प्राण्यांची हत्या करून अन्न पदार्थ म्हणून काही वर्गाकडून ते खाल्ले जात आहेत. त्याच्या हाडापासून गणपतीला गळ्यामध्ये बघा हार बनवतात, त्या हाडापासून बनवतात. काय काय हार आहेत ते पांढरे बघा मोठे सगळे असतात, ते गाई बैलाच्या हाडापासून मशीनवर बनवतात. आपल्याला समजत नाही की मी खात नाही, दूध पित नाही, तर त्यांच्या हाडांचा पण उपयोग केला जातोय आपल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये, आपल्या देवतांच्या कार्यामध्ये. तुम्हाला माहिती तुम्हाला म्हणजे डुकराचं जे मल आहे, स्टूल आहे, ते डुकराचं समजतं ना, ते त्याच्यापासून अगरबत्ती बनवली जाते आता मोठ्या प्रमाणात. ती डुकराची घाण देवासमोर पेटवतो आपण, माहिती तुम्हाला? आपल्याला माहितच नाही काय. त्याच्यानं पावडर करतात सुकवून, जशी शेणाची पावडर करतो तशी त्या डुकराचे काही राज्यामध्ये डुकर जास्त आहेत बाहेरच्या देशामध्ये, ते सुकवून ते पदार्थ करून त्याची अगरबत्ती बनवून लावतात. आपण लावतो, चायनाचे आले आहे, स्वस्त आहे असं करून घेतो. पण आपण ना म्हणून म्हणतात भागवत व्यवस्थित श्रवण केलं पाहिजे की हे सर्व चुकीचे कार्य आपल्या हातून होणार नाही कोणत्या स्थितीमध्ये. बाकी तुम्ही कितीही भौतिकदृष्ट्या कितीही उच्च शिक्षण घ्या, त्या उच्च शिक्षणाचा उपयोग फक्त तुमचं पोट भरण्यासाठी. पण पोट तर तुकडा पण म्हणतो, मांजर पण म्हणते. धर्म नसेल तर धर्मे नाही ना पशु ते समान. धर्म नसेल तर तो मनुष्य रूपे ना मृगाला चरती, मनुष्य रूपामध्ये तो पशु आहे म्हणजे जनावर आहे. जर धर्म नसेल तर म्हणून लोक हे गाईचे मांस खायला सुरुवात करायला लागले काही, कारण त्यांना वैदिक संस्कृती माहीत नाही. सर्व संस्कृतीतील सर्वपूर्ण संस्कृती म्हणून वैदिक संस्कृतीचा प्रसार केल्याने अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी गोवंशाचे संरक्षण केले पाहिजे. तुमच्याकडे तर बऱ्याच घरांमध्ये गायी आहेत, सकाळी सकाळी दर्शन होतं, पण आता सर्वकडे कमी व्हायला लागले. का? कारण कोणी शहर इथे गावात राहत नाही, शहरात जायला लागले. आणि ती झळ आता हळूहळू इकडे पुस्तकामा नाही तुमच्याकडून गावात तरी. हां, आणि असे गेला तर गावापासून सरकारला परत येईल असं जावा, पण पूर्ण सोडून बोलतात एक पत्नी आणि पती दूर देशात असेल ना त्याच्यासारखा दुःखी कुटुंब कोणतं नाही. बरोबर लिहितं ना, पती हा संध्याकाळी घरी आलाच पाहिजे काम करून. पत्नी दूर, आणि आमच्याकडे तो जास्त प्रकार आहे की 6 महिने नवरा 6 महिन्यातून एकदा गावी येतो. मग त्याच्यासाठी दुःखी कुटुंब कोणतं नाही खरं म्हणजे बरोबर लिहिलं मी लिहित नाही. पती पत्नी एकत्र असायला पाहिजे. ठीक आहे. तर साक्षात धर्म हे बैलाचं स्वरूप आहे, बैल या धर्माचंच स्वरूप आहे. बैल रूपातील धर्माने विचारलं की हे देवी तू प्रकृतीने स्वस्थ प्रसन्न नाहीस काय? तू दुःखाच्या छायेने आवृत्त का झाले आहेस? तुझे मुख मलिन का झाले आहे? तू निश्चित झालेले दिसतेस. एखाद्या आतील व्याधीमुळे तुला दुःख आहे का? किंवा दूर अंतरावर असलेल्या एखाद्या नातेवाईकाविषयी तू विचार करत आहेस का? बघा इथे म्हणते नातेवाईक दूर असतात ना, तर त्याविषयी डोकं लिहितात. कलियुगामध्ये लोक नेहमी काळजीने ग्रस्त झालेले असतात. तुला कोणाला काळजी नाही असं हातवर करावं, काळजी नाही म्हणा, मी एकदम मस्त फ्री आहे एकदम, असं कोण आहे का? त्या छोट्या
त्याच्या दप्तराची पण काळजी असते, त्याच्यापेक्षा वजन जास्त. उपयोग तर काय नाही त्याचा, उपयोग आहे नाही असं नाही, पण आता जी सामाजिक परिस्थिती आहे ना त्याप्रमाणे आपल्याला ते शिक्षण घ्यायलाच पाहिजे. भले चुकीचं आहे तरी आपल्याला घ्यावं लागतं. हा व्हिडिओ होते, हा पॉईंट मीडियावर लगेच पकडणार, शिक्षणाचा काय उपयोग नाही, प्रभूजी व्यासासमोर बोलले लगेच याद करतात, पण त्याचा पुढचा शब्द ऐकून घेत नाहीत. जसे हिंदप्रमाणे महाराज बोलले, एक शब्द बोलले, त्याचं लगेच कॅच केलं त्यांना आणि पकडलं, पुढचा शब्द कट करून टाकला. असे मूर्ख आताच्या जमान्यामध्ये आहेत. तर कलियुगामधील लोक नेहमी काळजीने ग्रस्त झालेले असतात. प्रत्येकाला कोणती ना कोणती व्याधी असते, बिना व्याधीचा कोणी आहे का इथे? या जगात असं एक सुद्धा व्यक्ती नाही ज्याला व्याधी नाही, आजार पण नाही, असं कुणीच नाही आहे. एखाद्याच्या तोंडाकडे पाहून त्याच्या मनाची स्थिती ताळता येते ना. प्रभूजी तुम्ही ओळखता, श्रीकृष्ण ओळखतात, काय प्रॉब्लेम झाले चेहऱ्यावर ओळखतात. हा म्हणून आमचे पावसाळ्यात खूप जोरात प्रचार करत असतात, त्यांच्या तावडीत सापडतो ना तर कृष्ण कुठं झालं ते जीव तोड करून प्रयत्न करत असतात विचारे. आणि भक्तांचं लक्षणच आहे, नवीन नवीन आल्याच्या नंतर भक्तांना वाटतं माझ्यासारखे बाकीचे पण झाले पाहिजे, पण सर्व तसे शुद्ध हृदयाचे नसतात, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रभूजी करतात. आपल्या घरापासून दूर असलेल्या संबंधित व्यक्तीची सतत आठवण होत असते ना आपल्याला. आठवण एखाद्या आपल्या प्रिय व्यक्ती लांब असेल ना तर तिची आठवण होत असते आपल्याला, तर ते पण एकत्र दुःखच आहे ना. या कलियुगातील एक विशेष लक्षण असे आहे की कोणतेही कुटुंब आता एकत्र राहू शकत नाही. लग्न करायचं असेल तर एकटंच आहे ना, त्याला म्हणजे नवऱ्या मुलीला मुलगी बहीण वगैरे नाही ना, पहिले विचारतात आई वडील कुठे राहतात, एकत्र राहतात की दूर राहतात, मी आणि तू फक्त दोघेच नसायला पाहिजे, एकत्र नको. बरोबर ही परिस्थिती आहे. हे प्रभात कधी लिहितात, हे पण आता मला 50 वर्ष 60 वर्ष पूर्वी लिहिलंय, पण तेव्हा पण ही परिस्थिती आता तर जोरातच चालली आहे. हे कलियुगाचं लक्षण आहे. एकत्र कुटुंब राहू शकत नाही. उदरनिर्वाहासाठी वडील आपल्या मुलाबाळांपासून दूर राहत असतात किंवा पत्नी आपल्या पतीपासून दूर अंतरावर राहत असते, आणि अशा अनेक गोष्टी असतात. तसेच शारीरिक व्याधीपासून होणारी पीडा, प्रियजनांचा वियोग आणि राहणीमान टिकवण्यासाठी करावी लागणारी चिंता, अशी दुःखे आहेतच. या महत्त्वाच्या काही कारणांमुळे या युगातील माणसे नेहमी दुःखी असतात. रोपातीच्या तात्पर्यामध्ये पुढे तो बैल बोलतो की मी 3 पायावरती उभा आहे. एक 3 पाय माझे गमावले, एका पायावरती मी उभा आहे, कसा तरी राहण्याचा प्रयत्न करतो. मग 3 पाय म्हणजे काय? आपल्या धार्मिक दृष्टीने विचार केला तर 3 पाय म्हणजे काय? सत्य, दया. त्याचे लक्षण सांगतात की आयु मर्यादा, पहिलं आयुष्य कमी झाले कलियुगामध्ये, 100 वर्ष पूर्ण झालं आहे, ठराविक एखादा. पुढे सांगतात करुणा म्हणजे दया. करुणा नाही मिळेल, कापतात चांगले, चल काय कापतात समजलं तुम्हाला? कापतात म्हणजे त्याच्यामध्ये दया आहे का सांगा? करुणा आहे का त्याला? अर्थात दया नष्ट झाली, दया नाही कोणाकडे नाही आता कलियुगामध्ये. आई थोडीशी वैष्णवांमध्ये आहे म्हणून विचार ह्या सत्संगाला बिचारे शुद्ध प्रभू एकदम कवित्वाप्रमाणे लिहून टाकतात. या किती प्रयत्न करतात हे प्रभूजी शुद्ध घाट करतो. दया आहे ना त्यांच्या हृदयामध्ये म्हणून प्रयत्न करतात. या बाबा बघताना व्हिडिओ पूर्ण बघा, नाही स्किप केला तर व्हिडिओ पाठी जाईल तो. तो एक हे आहे. दया नाही, करुणा नाही, स्मरणशक्ती नाही. मंद सुमंद मतयोग मंद भाग्य आहे उपजीता. एकदम आळशी आहे. मंद काय? मती मंदच आहे ते प्रकारचे. काल दुपारी कोणती भाजी केली सांग? काल परवा दुपारची भाजी सांगा. दुपारी काय कवर जेवणामध्ये सांगा. परवा दुपारी इथे ताण द्यायला काय बोलत चालली असते भाजी, म्हणजे परवाची भाजी दुपारची काळजी आठवत नाही. काल संध्याकाळी काय होते? आता आठवलं काय झालं ना. त्यात 2-3 मिनिटं गेली ना विचार करायला, पण लगेच समजा येत नाही आपल्याला. दुपार परवा काय होती भाजी? ठीक आहे, म्हणजे आपली स्मरणशक्ती कालचं आठवत नाही तरी समजतो आपल्या माझ्यासारखा कुणीच नाही ना, माझ्यासारखा कुणीच नाही. कालचं आठवत नाही आज.
कुठे स्मरणशक्ती राहिली आहे. आणि नैतिक धार्मिक चिंतन, तर धार्मिकता थोडक्यात आहे, धार्मिकता अजून आहे. धार्मिकता आहे म्हणून सांगतात की ते पण पूर्ण नाही धार्मिकता. तीन पायावर नसला एका पायावर उभा आहे ना, तर ते एका पायामध्ये पण तो पूर्ण स्थिर नाही आहे. ती धार्मिकता पण काही ठराविक लोकांमध्ये आहे, सर्व लोकांमध्ये धार्मिकता नाही आहे ना. आपण किती प्रयत्न केला तरी आपण म्हणतो जसे आमचे स्वीट पावस पूर्ण वाटतं सर्व हे पूर्ण पाऊस धावत हरे कृष्णावाला झाला पाहिजे, वाटतं की नाही बोलले तुम्हाला. पण तसं शक्य नसतं ना, तसं नसतं. त्याचं भाग्यच नाही त्या व्यक्तीचं. किती प्रयत्न केला, त्याच्या दारात त्याच्या तोंडात जरी भरवायला गेलं चांगला पदार्थ तरी खाणार नाही, कारण त्याला तिचं लागणारच नाही, ते नकोच म्हणणार, कारण त्याच्या भाग्यामध्ये नाही. हे पण एक कलियुगाचं लक्षण आहे. चारित्र्यहीन पुरुषांनी निराधार एखादी अवस्थेत सोडून दिलेल्या दुःखी स्त्रिया आणि मुले याविषयी तुला अनुकंपा वाटून दुःख होते का? अर्थात हे एक लक्षण आहे कलियुगाचं. कोणतं लक्षण आहे की चारित्र्यहीन पुरुष काय करतो, आपल्या पत्नीचा त्याग करतो आणि आपली सुंदर पत्नी असून सुद्धा दुसऱ्या स्त्रियांच्या मागे लागतो. हे एक लक्षण आहे, दुसऱ्या स्त्रियांच्या मागे लागतो. चारित्र्यहीन पुरुषाचं हे लक्षण आहे, हे लक्षण कलियुगामध्ये आहे. आणि त्याचं उदाहरण आहे अजामिल. नाही तर अजामिल आधी सुंदर पत्नी होती, परंतु एका गणिकेच्या मागे लागला तो. आणि त्या दुःखी स्त्रिया मुले याविषयी त्याच्या आता समजा पतीने त्याग केला चांगल्या पत्नीचा आपल्या, आता दुसरे कोणत्या घरामध्ये आणले, तिची मुलं आहेत ना, मग त्यांचं कोण सांभाळ करणार? ते पुरुषाचं त्याच्या पतीचं कर्तव्य आहे तिच्या, पण तो करत नाही. मग तिच्याविषयी त्या दुःखी स्त्रीविषयी तुला करुणा येते का, असं तो धर्म विचारतोय देवीला, म्हणजे साक्षात गोमाता रूपी पृथ्वीला विचारतो आहे. पुढे बोलतात धर्मतत्वांच्या उलट वर्तन करणाऱ्या ब्राह्मणांकडून देवी सरस्वतीची जी अवहेलना होत आहे त्यामुळे तू कशी आहेस काय? हा खूप महत्वाचा विषय आहे. हा की धर्मतत्व सांगणारे कोण आहे? आपल्या घरी पूजा कोण करतात? सत्यनारायण कोण करतात? हा, म्हणजे त्यांच्याकडे असं बोलतात की त्यांच्याकडे धार्मिक बुद्धी दिलेली आहे, पण ते आता सर्व उलटच करायला लागले. इथे तात्पर्यामध्ये बोलतात की फक्त परंपरेनेच बुद्धिमान आहे, त्यामुळे उच्चतम आधुनिक शिक्षण घेतात, धार्मिक शिक्षण पूर्ण घेत नाही आणि शासनातील वरच्या श्रेणीची पदे प्राप्त करून घेतात आणि नैतिक आणि धार्मिक दृष्टीने विचार करतात. ते सर्वात अधिक अधपतित झालेले आहेत. ते कधी आहारावर त्यांचं नियंत्रण नाही का? बघा, कांदा लसूण कोणी सोडणार? एक तरी दाखवा मला. खूप कठीण आहे, नाही करत. म्हणून मी सांगतो, आता मुद्दा नाही म्हटलं ब्राह्मण बघायचं असेल ते चला गोड गावाला दाखवतो तुम्हाला. रिअलिटी पालन करतात, कारण वैष्णवांचा स्वर वरती, त्याच्यानंतर ब्राह्मणांचा, त्याच्यानंतर क्षत्रियांचा, त्याच्यानंतर वैश्यांचा, त्याच्यानंतर कोण आहे कामगार वर्ग शूद्रांचा, असा स्वर असतो. पण वैष्णव स्वर कोणत्याही जातीचा असो तो ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहे, जर तो वैदिक नियमांचं पालन करत असेल तर. म्हणून वैष्णवांना श्रेष्ठ मानतात आणि भागवतगीतेला वैष्णव कुठे बसतात नियम पण आहे. ब्राह्मण किती उच्च बुद्धिमत्तेचा असला तरी त्याला मागे बसायचे कथेमध्ये, पुढे नाही बसू शकत. भागवत कथेत पुढे बसायचा अधिकार फक्त वैष्णवांचा असतो. जे श्री विष्णूंचा जो भक्त तो कोणत्याही जातीचा असतो, तिथे जातपात मानेल ना तर तो नरकात जाईल, म्हणजे कोणते चांडा कुळातला असला तरी. कारण या परंपरेमध्ये सांगतात ना, शूद्रांपासून मग लेच्छ म्हणजे कोणाला म्हणतात सांगा? मांस खाणारे व्यक्तीला लेच्छ बोलतात. खरोखर तात्पर्य बोलतात सर्वच मांस खाणारे लेच्छ नसतात, ते पण येतात. ठराविक उच्च प्रसंगी त्याने खाल्लं तर त्याला ते माप असायचं, पण आता नाही माप कलियुगामध्ये. त्यावेळी काय होते की खायचे मांस, परिस्थिती अशी होती की त्या राज्यात मांसाशिवाय आहारच नाही. त्यांना आपण काय बोलू शकतो, त्यांची मजबुरीच आहे अशांसाठी. पण तरी पण प्रभात देतात जो मांस खातो तो लेच्छ आहे, तर लेच्छापेक्षा पण नीच चांडाळ आहे. तर कलियुगातील लोक चांडाळासारखे वागायला लागते असं म्हणतात. पण एकच आपलं सर्वांचं भाग्य होतं काय म्हणते, हा ग्रंथ मिळाला आहे. एवढापर्यंत की हे ग्रंथ वाचते ना त्याच्यावरती कलियुगाचा प्रभाव होणार नाही. आता असं समजून जायचं की आता एवढा त्रास होतो आपल्याला सर्व. मग विचार करा, हा जन्म आपला झाला समजा आता आपण 50 वर्षाचे, काही जण 20 वर्षाचे, अजून ते थोडे 80 वर्ष जगतील, 60 वर्ष जगतील, 50 वर्षाचे अजून 30-40 वर्ष जगतील. माझी इच्छा जगू दे बाबा, 100 पण जगू दे, मला प्रॉब्लेम नाही काय. त्या
कलियुग वाढलेलं असेल आणि परत एखाद्या म्हणजे माझी आता भक्ती झाली नाही, मला पुढल्या जन्मात भक्ती करायची, तर पुढल्या जन्माच्या नंतर पुढचा कलियुग काय असेल? आताच कलियुग असा रांगत चाललाय लहान वयाच्या. पुढे पुढे काय होईल आता लक्षणं सांगा रे कलियुगाची, अति भयंकर लक्षण आहे तो, त्याच्यातून आपल्याला वाचायचं आहे. म्हणून संत महात्म्यांनी हा मार्ग आपल्याला दिलेला आहे. तर हे मातोश्री धर्म बोलतोय त्या गाईला, तुझा वाढलेला भार नाहीसा करण्यासाठी श्रीहरी भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतीर्ण झाले होते. त्यांनी त्यांची येथील सर्व कृत्य दिव्य स्वरूपाचे आहेत आणि मुक्तीचा मार्ग सुकर करणारे आहेत. ते आता अंतर्धान झाले आहेत. तुला त्यांची अनुपस्थिती जाणवत असावी, कदाचित तू त्या कृत्याचे चिंतन करीत असावी आणि त्यांच्या जाण्यामुळे कष्टी झाले असावे. अर्थात ते दुःखी कष्टी झालेच ना. भगवंत जसे आपल्या धामाला निघून गेले आणि कलियुगाला सुरुवात झाली. तर हे माते वसुंधरे, हे पृथ्वी माते, तू सर्व संपत्तीची खाण आहेस. या पृथ्वीवर ज्याचा जन्म झालाय ना त्याला मरेपर्यंत जेवढं काय पुरेल ना तेवढं सर्व देण्याचं सामर्थ्य पृथ्वी मातेमध्ये आहे. पण त्याच्या कर्मातच नाही, मग काय करायचं? ते कर्मच चुकीचं करत असेल तर त्याला मिळणार आहे का? पण भगवंताने प्रत्येकाला इथे जन्म दिलाय ना पृथ्वीवरती, त्याला जीवन म्हणजे जेव्हापासून जन्म झाला मरेपर्यंत त्याला पुरेल एवढं सर्व या पृथ्वीवरती उत्पन्न होतं. आणि प्रत्येक करोडो काय असंख्यातिक अगणित जेवढे पण जीव आहेत ना, प्रत्येक जीवाचं पालन पोषण करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. आणि तोपर्यंत भगवंत झोपत नाही. माहिती का पद्मपुराणामध्ये लिहिले आहे की ब्रह्मदेव नेहमी भागवत कथा वाचत असतात, भगवान शिवशंकर नेहमी भागवत कथा वाचत असतात. पण विष्णू भगवंत जरा काय करतात माहिती आहे ना, लक्ष्मी माता भागवत कथेला बसले, विष्णू भगवंत थोडी भागवत कथा कमी सांगतात. का? पण ते एवढे व्यस्त आहेत या सर्वांचं पालन पोषण करण्यासाठी. त्यांना चिंता असते, एक जरी जीव उपाशी झोपला ना तर ते कसे का झोपू शकतील? आपला मुलगा उपाशी आहे आणि भगवंत झोपून आराम झोपणार आहेत का? पिता त्याचे वडील झोपणार आहेत का? भगवंताला किती काळजी असते. तर भगवंताचं प्रेम ओळखायचं असेल ना तर आपल्या आईचं आपल्यावर असलेलं प्रेम ओळखायचं. एखादी मुलगी किंवा मुलगा आजारी झाला लहान असताना तर आई रात्रभर झोपत नाही. ती काय ना काय प्रयत्न करून काहीतरी उगाल करणार, काहीतरी करणार, लेप लाव करणार, औषध नसतील काय डॉक्टरची नसेल तर मग ते मिठाचं पाणी लावणार, काय ना काय करत राहणार रात्रभर. आणि ते प्रेम समजायचं असेल ना तर त्याच्या करोडो गुणा प्रेम आपलं भगवंतावर आहे. करोडो गुणा. महाराज सांगत होते की जर भगवंतांचं प्रेम ओळखायचं असेल ना तर पहिलं आईचं प्रेम ओळखायचं, त्याच्यानंतर समजणार भगवंत किती प्रेम करतात. एवढे करुणा त्यांच्यामध्ये आहे. कलियुगाचे लक्षणं पाहूया आपण. काय काय लक्षणं दिसली त्यांना? ततश्च अनुदिनं श्री शुकवाच ततश्च अनुदिनं धर्मः सत्यं शौचं समादया कालेन बलिना राजन् नक्षन्ति आयु बलं स्मृती. तर कलियुगाच्या प्रभावाने काय होईल? या कलियुगामध्ये धर्म, सत्य, शौच, सहनशीलता, दया, आयुष्य, शक्ती आणि स्मृती दिवसेंदिवस कमी होत जाईल. बघा, असं सांगा एक तरी माणूस आहे की मी आयुष्यभर खोटा बोललोच नाही, सत्य बोललो सांगा. तुम्ही आहे, मी पण नाही, तुम्ही पण नाही. कारण कलीचा प्रभावच आहे प्रत्येकावर. सर्वजण खोटे बोलतात. आणि इथे म्हणतात सत्य कमी होईल, आता सत्य कमी झाले. पूर्वी खोटं नाही बोलायचे कुणी. जसं काल आपण रुक्मीचं बघितलं, रुक्मीने काय म्हटलं, मी त्या गवळ्याचा पोर श्रीकृष्ण आहे ना त्याचा वध केल्याशिवाय कुंडीना परत येणार नाही. त्याचा मी वध करणारच. आणि पाठून धाव बोलतो, अरे मूर्खा, गवळ्याच्या पोरा माझ्या बहिणीला खाली उतरव रथातून. शिवाय देतो भगवंतांना रुक्मी. आणि नंतर युद्ध करायला लागला. युद्ध केल्याच्या नंतर भगवंतांनी कसं मारलं त्याला? वध नाही केला, पण मरण्याचं दुःख दिलं त्याला. त्याची माहिती ना तो कुठचा मी म्हटलं पिक्चर गजनी स्टाईल कधी मिशी कापली अशी. इकडे अर्धी मिशी कापली, अर्धी ठेवली. इकडची दाढी आता इकडे मिशी ठेवली तर इकडे दाढी ठेवली, इकडची दाढी काढून टाकली आणि केस मध्ये कापले. म्हणजे त्याचा चेहरा विद्रूप केला. मग जो असा सन्माननीय व्यक्ती आहे ना त्याला असा दंड देणं म्हणजे त्याला जिवंतपणे मृत्यू
असा दंड दिला. परंतु त्याने काय केला, परत तो गेला का आपल्या राज्यात? नाही गेला. भोजगड नावाच्या त्या नगरात भगवंताने त्याला युद्धात मारलं होतं ना, त्याने आपलं नगर तिथे उभं केलं, तिथेच राहिला. तो कधी पुन्हा आपल्या घरी गेलाच नाही. बघा, त्याने भले तो दुष्ट होता पण सत्याचं पालन केलं. म्हणजे वाणीला महत्व पाहिजे ना. किती वचनाला महत्व होतं द्वापार युगामध्ये सुद्धा. भले तो दुष्ट होता, असुर प्रवृत्तीचा होता, परंतु सत्य बोलला. आता तर त्याच्यापेक्षाही असुर होता, पण शब्दाला आई सांगते अभ्यास केला, हो केला अभ्यास केला नसतो तरी पण खोटा बोलत नाही. आई वडील कशासाठी अभ्यास करायला सांगतो की ज्याने त्यांची प्रगती व्हावी म्हणून, आहे ना. तर मी आपल्या एका प्रवचनामध्ये बोललो की बाबा मुलाने अभ्यासाची जरा जास्त खेळलं पाहिजे. प्रभूजीने खेळायला सांगितलं, अभ्यास कमी करत तसा अर्थ नको. खेळलं पण पाहिजे. खेळलं की रक्ताभिसरण चांगलं होतं आणि मग आपली बुद्धी अशी तल्लख होते आणि तल्लख झाल्यानंतर अभ्यास करायला म्हणतात असं. नाहीतर तुम्ही दिवसभर झोपले नाही, झोपून उठले नाही आणि अभ्यास करायला तर तुमचं मन लागणार आहे. चेहरा असं सुस्त आहे. पाठाचं करायला सांगितलं आहे. ब्रह्मसंहिता सर्व मुलांनी पाठ करायचे. 4 1 नंबर आहे ना, काही पाठ देणार होता. ब्रह्मसंहिता नावाचा ग्रंथ आहे. थोडेसे श्लोक आहेत, मुलांना लवकर पाठ होते. चांगले असलेले पण ती कृतिका आहे कुठे? हा, कृतिका आहे. जर कृतिका वैष्णवी काव्यांची परीक्षा बघितल्या, कोण कोण कृतिका, वैष्णवी, भक्ती, त्याच्यानंतर अजून कोण वृंदा, सर्वांचं संस्कृत चांगलं आहे. खरोखर चांगलं त्यांनी वाचून दाखवलं 2 श्लोक. तर ब्रह्मसंहिता आता बुद्धी तलक असते. दुसरी गोष्ट, संसार करण्याचं त्यांच्या जीवनात एवढं टेन्शन नाही सध्या. संसाराचं अभ्यासाचं टेन्शन आहे, त्यामुळे ना जास्त टेन्शन नसल्यामुळे पाठांतर चांगलं होतं. तर ब्रह्मसंहिता जो पाठ करेल ना, लगेच नाही सावकाश पाठ करा. जो चांगला असतो तरी असलं मतलब एकदम चांगल्या उच्चाराने पाठ करेल ना अस्खलितपणे, त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देतो. 2 नंबर यायला त्याला 700 रुपयाचं पारितोषिक आणि 3 नंबर यायला त्याला 500 रुपयाचं. 4 नंबर यायला त्याला हार घालून स्वागत करण्यात येईल. 5 नंबर यायला त्याला फुलं देणार. हा, सर्वांना फुलं. आणि एवढं जे अजून पण ते होते त्यांना सुंदर प्रसाद देण्यात येईल. जो या पुस्तकात नाही मुलं पण सगळे वयोगट तुम्ही ठरवून सांगा. 9वी पर्यंत. 10वीच्या मुलांना अभ्यासाचं टेन्शन. हा, 10वीचे नको, त्यांचा अभ्यासाचं टेन्शन 9वी पर्यंत. जेणेकरून काय माहिती मुलांची मती, कारण बघतो मी फिरतो सर्व ना, बघतो एक पण कामाचा नाही. वाया गेलेली मुलं आहेत, अक्षरशः वाया गेलेली आहेत. तर वाया जातं कामा नाही. बरोबर, खूप एवढ्या वयामध्ये मी इथे दोघांना 2-3 मुलांना आल्यावर दारुडे झालेले आहेत अक्षरशः. आणि आई तिची आता मला बोलते बघ ना कुठेतरी ज्योतिषी असेल तर. आणि त्याच्यावरचा उपाय मी सांगितलाय. आता ते नाशिकला चालले, त्याच्यावर मंगळ घर काढायला. मग इथे आल्या, इथे कथेला इथे बसवलं होतं मी. हा आपला कौतुक करतोय मोबाईलमध्ये. हा, आणि कथा चालल्या ते आहे, ते पण तुम्हाला मी बाय करून काय तुमचे पैसे घेतले फुकट आणतो, इथे बसा प्रसाद घ्या. एक वाया गेला त्याचा का. म्हणून बघा ना, असं सत्संग चुकला रे चुकला की वाईट कळा लागतात. आणि मित्र पण आहेत तसे अशा वेळी. आणि लगेच म्हणजे वाईट प्रवृत्तीला लगेच ओढ लागते, चांगल्या गोष्टीला ओढ लागत नाही. म्हणून जास्तीत जास्त असे प्रयत्न करायचे की जेणेकरून आपली मुलं जास्तीत जास्त प्रगती करत राहतील आध्यात्मिक दृष्टीने, नंतर संस्कार होते. तर कलियुगामध्ये काय सत्य नाही आहे. शौच आहे का? शौच म्हणजे काय? शुद्धता. शुद्धता म्हणजे कसली? एक मानसिक शुद्धता, म्हणजे बाहेरची मनाची, म्हणजे बघितल्याच्या नंतर मनात कपट नसावं. आता समजा तुम्ही मला ओळखत असेल, मी तुम्हाला ओळखतो. कोण कपटी आहे ते कधी कधी ओळखता येत नाही, पण थोडं तरी लक्षणात कपट कोणामध्ये आहे ते भगवंताच्या रूपाने कळतं एक दुसऱ्याला. तर असं भगवंत बोलतात, मोहे कपट छल छिद्र न भावा. रामायणामध्ये म्हटलंय, मला सर्व चालेल पण कपट केलेला कपटी व्यक्ती मला आवडत नाही, मला अजिबात आवडत नाही भगवंता म्हणतात. तर कपट नसावा, अर्थात मानसिकरित्या माणसाने शुद्ध असायला पाहिजे. आणि म्हणजे आंतरिकदृष्ट्या. शारीरिकदृष्ट्या कसं तर आंघोळ करायची. मनुष्याने दिवसातून 3 वेळा तरी आंघोळ केली पाहिजे, शास्त्राला सांगितले. 3 वेळा नसेल शक्य तर 2 वेळा तरी करायला पाहिजे. काय जण मी बघितलंय शेतातच जाताना काय करायचं, आंघोळ करायचं संध्याकाळी एकदाच करेल, एकदाच करणार आहेत बघितले मी. सगळे आंघोळ करत नाही. आणि मग जर सकाळी आंघोळ करत नाही त्याचं काय बघायचं नाही, तोंड बघायचं
शास्त्रात सांगितलंय सकाळी आंघोळ करत नाही त्याचं तोंड धुवायचं नाही. रात्रभर ते झोपून आलेला असतो, त्या गादीवर रोळलेला असतो, तोंडात घाण असते, पूर्ण 9 वाजताच घाण असते. शुद्ध केल्याशिवाय भगवंतासमोर जाऊ शकतो का? हां, तर कमीत कमी 3 तास म्हणजे जो ब्राह्मण दीक्षित आहे त्याने 3 वेळा तरी केलं पाहिजे. जे वैष्णव आहे त्यांनी भगवंतांना 3 वेळा तर नैवेद्य दाखवावा लागतो. मग 3 वेळा नैवेद्य दाखवून त्याने त्याचं पालन केलं पाहिजे. आता याच्यावरती काही जबरदस्ती नाही. आता तुम्ही या भक्तीचा अंग नाही म्हणलं तरी कॉमन सेन्स आहे. काय बोलतो त्याला? कॉमन सेन्स म्हणजे काय? मराठीमध्ये काय बोलतो त्याला? एक जनरल कर्तव्य आहे, साधारण कर्तव्य आहे. आमचे पावसकर तो ध्यानपूर्वक ऐकतात ना, भविष्यात मोठे भक्त बनणार आहेत ते लाल ड्रेसवाले. शाळेत बाजूला ते भक्त मी 6 दिवस ध्यान सुरू बरोबर टाइममध्ये ऐकतात चांगलं व्यवस्थित. तर शौच म्हणजे समजा आपण वॉशरूमला गेलो तर आंघोळ केली पाहिजे. त्यात म्हणजे वॉशरूमला गेलो तर डायरेक्ट जाऊन जेवण बनवायचं नाही, कारण ते जेवण आपण बघून चालत असं. तर जे नवीन त्यांना वाटेल बापरे सांगा होता सुद्धा आंघोळ माझी बहीण गेली ना लग्न करून. तर हे सर्व नाही जेवढ्या पण इथे ऐकतात ना तुम्हाला, एखादी तुम्हाला घरात दिसत नसतील का असं ऍक्टिव्हिटी करताना, पण जेव्हा दुसऱ्या घरात जातात ना तेव्हा त्याचा वेग वाढतो. सर्व नियम कोणाला उभं करत नाही, हातावर देत नाही. माझी बहीण आहे ना ते सारखं तिच्या नात्यात येतो खाली रूममध्ये देवाला हात लावायला देत नाही कुणाला. आंघोळ करून आतमध्ये डायरेक्ट देवाकडे जातात. मग तुम्ही काय सर हे उठले गेले बाथरूममध्ये, बाथरूम गेल्यावर इकडे तिकडे हात लावतात. हे बाबा तुम्ही समजा टॉयलेटला गेला तर आंघोळ तरी करा, स्वच्छतेचं पालन नको. आपले भक्त करतात सर्व आणि केलं पाहिजे, हा नियम आहे. पण हे कलियुगात जास्त करणार नाही, कारण हे शौचता म्हणजे शुद्धता नष्ट होईल. सहनशीलता तर सहसा फारच कमी दिसून येते. सहनशील असलं पाहिजे ना व्यक्ती. आणि या जगात सर्व काही आपल्या मनासारखं होणार आहे का? होतं नाही होणार. तर सहनशीलता सुद्धा कमी होते कलियुगामध्ये. दया तर असून नसल्यासारखीच आहे. आयुष्य पण कमी, शक्ती पण कमी, स्मृती पण कमी. ह्या सर्व हे लक्षणं कसली कलियुगाची लक्षणं आहे. पण तुम्हाला सांगतो श्री प्रभुपाद आहे, वयाचे 70 वर्ष झाले तरी पण त्यांची स्मृती कमी झाली होती. बघितला जे संत महात्मे होते त्यांची स्मृती कमी झाली होती पाहिला कधी नाही. त्यांची स्मृती कमी होत नाही. बाकी भौतिक दृष्टीने तो भले PhD असो, डबल PhD असो, त्याची स्मृती कार्य करत म्हणजे ही स्मरणशक्ती कार्य नाही करत. पण धार्मिक व्यक्तीचा आहे ना व्यक्ती. मागे एक व्हिडिओ आला होता, एक माताजीला अक्षरशः काय तिला धक्का लागला की तिला काहीच आठवना. तिला विचारलं तरी डायरेक्ट काय करत, माताजी तुमचं नाव काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माताजी प्रसाद झाला काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. अहो तिला काय विचारते, हरे कृष्णच मंत्र बोलायचे. व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता तो. बघा किती परिस्थिती तिच्या जीवनात काय असेल पण ती मंत्र विसरले नाही. जे खरे गरजेचं होतं ते चालू होतं, बाकी सर्व विसरले. बघा हा मंत्र भगवंत विसरत नाही, आपण भले विसरलो तरी. मग एवढे भगवंत आपल्याला विसरत नसले तर आपण का बरं त्यांना विसरायचं? कलियुगामध्ये ना वित्तम एवं कलोना जन्म चारण गुणोदय. हा कलियुगात धन हेच मनुष्याचं कुल. म्हणजे एकदम म्हणजे असं बोलतात ना खरा प्रामाणिक व्यक्ती कोणाला समजतात? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला. कलियुगामध्ये विशेषतः ज्याच्याकडे पैसा असेल ना तो किती चुकीचा असला ना तरी तो चांगलाच त्याच्या मागे मागे असतात. आणि जेव्हा पैसा नसतो तेव्हा कुत्रा पण विचारते बोलतात. कुत्रा म्हणजे कुत्रे पण राहते नाही, बिस्किट टाकणार नाही. खरोखर रियालिटी आहे. त्याचं कारण कुत्रे पण येणार नाही जास्त. एक सामान्य म्हण आहे तशी, पण खरोखर कोण विचारत नाही त्याला. शील आणि गुणोत्कर्षाचे माप असेल आणि बळ हे धर्म आणि न्याय यांचा निर्णय करण्याचे साधन असेल. कोर्टात न्याय मिळवायचा असेल ना तरी जास्तीत जास्त त्याच्याकडे धन आहे ना त्यालाच मिळतं आहे. कलियुगाचं लक्षण आहे, याचं वर्णन केलेलं आहे. स्त्री पुरुषांचे विवाह एकमेकाच्या आवडीवरच होते. ते बघणार नाही की माझी पत्नीमध्ये किती धार्मिक गुण आहेत किंवा माझा होणारा नवरा तो खरोखर धार्मिक प्रवृत्तीचा आहे का. धर्म नसेल तर त्याला काय उपयोग नाही, मग त्याच्यामध्ये भांडणं सुरू होतं. तर स्त्री पुरुषांचे विवाह एकमेकाच्या आवडीवरच होतील आणि साऱ्या देवादेवीच्या व्यवहारात कपटाचे साम्राज्य असेल. काय घेतात त्याच्यामध्ये? पैसे. त्याने आमची समजा बोलतात ना लग्न झाल्यानंतर बोलून जातात काय दिलंय
एवढीशी दिली, आमटी पण दिली ती एवढी दिली, ती किती देव तरी पण म्हणणार आम्हाला कमीच दिली. इकडे तर हे आहे, युपीला गेला तर बेड देतात, बेड मोठा बेड देतात, कंपल्सरी नवऱ्या मुलाला बाईक असते, बेड असतो, फ्रीज असतो, हा बेडवरची वरती टाकायची गादी पण असते, हे सर्व द्यावं लागतं. युपी साईडला कंपल्सरी नियम आहे. तिकडच्या मुलीची लग्न होणं म्हणजे बिचारा बाप आयुष्यभर कष्ट करतो. कमी नसतं पैसे, मी बघितलंय अक्षरशः. आणि समजा देवतेच्या योगाने त्याला 5-6 जास्त मुली झाल्या, बिचारा मेहनत तो एवढं त्याला बघितलंय प्रत्यक्ष मुंबईला मी. असं किती खर्च करावा लागतो. तर त्याच्यामध्ये काय असणार, फक्त पैसा असेल. पूर्वी काय असायचं, जसं भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचा आता विवाह झालाय, तर रुक्मिणी मातेला आहेर रूपामध्ये वडिलांनी खूप सारं दिल्यानंतर मागं प्रेमाने दिलं, जबरदस्तीने नाही, प्रेमाने दिलं जायचं. ठीक आहे. स्त्री आणि पुरुष यांचं चांगला वाईटपणा रती कौशल्यावर अवलंबून असेल. केवळ यज्ञोपवीत हेच ब्राह्मणांचं लक्षण असेल. म्हणजे ब्राह्मणाने जाणून घातलं तरच ब्राह्मण, बाकी तो काही खाऊ काही पिऊ असं लक्षण आहे. त्याच्यामध्ये गुण असो नसो त्याला ब्राह्मण म्हणतात. असं ब्राह्मण काय उपयोगाचा नाही. एखाद्याच्या आध्यात्मिक जीवनातील पद हे केवळ बाह्य चिन्हावरून ओळखलं जाईल. म्हणजे तो साधू, त्याला दाढी आहे, चांगली आहे की तो एकदम मोठा साधू, थोडंसं त्याला वाक्चातुर्य आलं की तो साधू, बोलण्यामध्ये एक्सपर्ट असला की तो साधू. पण साधूचं लक्षण तसं नसतं. साधू बरोबर आत्मसाक्षात्कार आहे का, त्याचं भगवंतावरती प्रेम आहे का, हे ओळखून घेतलं पाहिजे पहिला. आणि त्याच आधारावर लोक एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जातील. कोणाजवळ द्रव्य नसल्यास त्याला न्याय मिळणं कठीण होईल. पैसे नसतील त्याला न्याय मिळणार नाही. आणि पांडित्यामध्ये फटकल जो बोलणार आहे ना, त्याला प्राधान्य दिलं जाईल. जास्त बडबड करतो ना, त्याला जास्त आदर दिला जाईल. का हा मीटिंगमध्ये चांगला बोलतो, ही जनरल गोष्ट आहे. बघा स्वतः जीवनात त्याचं आचरण काय नाही. गरीबाचं एक लक्षण आहे. दारिद्र्य हे दुर्जनपणाचे लक्षण म्हणून दांभिकपणा हा साधूपणा ठरेल. दांभिकपणा म्हणजे काय सांगा बरं. दांभिक व्यक्ती बोलतो ना, दांभिक म्हणजे काय. तर दांभिकाचं वर्णन केलंय, सद्गुण संपन्न असणे हा चांगला गुण आहे. परंतु मी सद्गुण संपन्न आहे पण माझ्यात ते गुण नाही, फक्त लोकांना दाखवण्यासाठी मी चांगला विचारवंत आहे, जीवनात आचरण काही नाही, त्याला दांभिक बोलतात. फक्त लोकांना दाखवतो की माझ्यासारखा सिद्ध पुरुष कोण नाही, माझ्यासारखा नम्र कोण नाही, वेळ आल्यानंतर बरोबर आपलं रंगरूप दाखवतात, त्याला दांभिक व्यक्ती बोलतात. ते कलिकाचं एक लक्षण आहे. मनुष्यामध्ये दांभिकपणा दिसून येतो. केवळ मुखाने होकार देणे हेच विवाहाचे धोते होईल. आणि स्नान केलं म्हणजे आपण अलंकार घातले असे लोक, म्हणजे स्नान केलं म्हणजे की मी स्वच्छ झालो एकदम, पण मनाची पण स्वच्छता फार महत्वाची असते. नुसतं स्नान करून व्यक्ती आंतरिक स्वच्छ होत नाही. लोक दूर अंतरावर असलेल्या जलाशयाला तीर्थ म्हणू लागते. आपल्यासाठी पंढरपूर तीर्थ आहे. महाराष्ट्रातील कोणतं तीर्थ आहे? पंढरपूर. पण मला सांगा, पंढरपूरला जाऊन तेथील कीर्तन कोणी कोणी ऐकलं आहे? बरोबर, हे महत्वाचं. तिथे जाऊन काय करायचं, काय जण एका दिवसात जाऊन येतं. झालं पांडुरंगाचं दर्शन आणि झालं मला मंदिराचं दर्शन, माझं मुखदर्शन झालं, त्याला दर्शन, ते पण दर्शन आहे असं नाही. परंतु प्रमुख कर्तव्य तीर्थस्थळात जायचं, स्नान करायचं, तिथे साधू संत आहेत त्यांच्या मुखातून ऐकायचं. तिथे महाराज असतात ना, अभंग गाणारे, करणारे, कीर्तन करणारे, त्यांच्या मुखातून पांडुरंगाचं महात्म्य ऐकायचं, पांडुरंगाचं दर्शन करायचं. याची ही योग्य पद्धत आहे. आणि कमीत कमी धामात गेल्याच्या नंतर किती दिवस राहायचं सांगा, शास्त्राने सांगितलं आहे 3 दिवस राहायचं. नाहीतर म्हणजे हे काय दर्शन झालं, 3 दिवस तरी जायचं. 3 दिवस शास्त्राने सांगितलंय. 3 दिवसापेक्षा जास्त नाही राहिलं तर चांगलं आहे, पण 3 दिवस तरी तिथे राहायला पाहिजे. आणि 3 दिवस नाहीतर काय जातो कशाला, वर्षातून तरी एकदा जातो आपण पंढरपूरला, तर जायचं तर ते व्यवस्थित जायला पाहिजे. तर काय म्हणतात की भारतात अनेक तीर्थस्थळे असून तिथे पवित्र नद्या वाहतात. अशा तीर्थात स्नान करून आपली पापे धुवून काढण्याची इच्छा बाळगणारे अनेक मूर्ख लोक तीर्थात निवास करणाऱ्या विद्वान हरिभक्तांकडून उपदेश मात्र ग्रहण करीत नाहीत. जातात कारण लोकांना माहिती आहे पंढरपूरला गेल्यावर आपलं पाप नाही होतं, त्या भावनेने जातात, चांगली गोष्ट आहे. परंतु तिथून ऐकलं पण महत्वाचं आहे. तीर्थे केवळ स्नानासाठी नसतात, ती ज्ञानात प्रगती करण्यासाठी असतात. नुसती स्नानासाठी नाही, ज्ञानात प्रगती करण्यासाठी तीर्थ असतात. आता आपण वृंदावनला जाणार, तुम्हाला योग्य पद्धत समजेल कशा असते की तीर्थात जायचं,
तीर्थाला प्रणाम करायचं, तिथे आचमन करायचं, आचमन करून प्रणाम करायचं. आचमन कसं 3 वेळा म्हणतो ना आपण, केशवाय नमः, अद्वैय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः, हे काय 3 वेळा डोक्यावर शिंपडायचं पाणी. हां, कुठच्याही तुम्ही कुंडामध्ये गेलात, कुठच्या यमुनेमध्ये गेलात, तुम्ही मातृ गंगेला गेलात, कुसुम सरोवरला गेलात, तर तिथे 3 वेळा पहिला पूर्ण झोपून दंडवत माताजीने पंचांग प्रणाम वापरून आणि प्रभूजीने झोपून प्रणाम असं करायचं. तिथं झोपू शक्य नसेल तर तोंडाने बोलायचं दंडवत प्रणाम आणि असं वाकून करायचं प्रणाम. काही ठिकाणी पाणी असतं, आपण फिरणार दिवसभर, त्यामुळे झोपून प्रणाम जमत नाही. ही एक विधी आहे. तर प्रणाम करायचं, आचमन करायचं आणि थोडं 1 थेंब पाणी तरी तोंडात घ्यायचं आणि पुढे जायचं. स्नान करायचं असेल तर स्नान मंत्र असतो, मी तुम्हाला सांगणार आहे सर्व कसे काय विधी आहे ते, कशी विधी केली जाते प्रत्येक, ते एकदम विधीनुसार तुम्हाला सांगणार शास्त्राप्रमाणे. तर तीर्थयात्रेला ही विधी आहे. चालताना कधी पण मध्ये झाड आलं तर डाव्या बाजूने जायचं, ओलांडून जायचं नाही या बाजूने. गाय दिसली या बाजूने जायचं, बैल दिसला या बाजूने जायचं. मी बघितलंय त्या साधूंच्या, मी त्यांच्यावर गेलो फिरलोय ना, तर ते कसे करतात ते पण पाहिलं नाही. त्यांच्या लक्षात असतं बरोबर, अरे गाय दिसली लगेच घेऊन जाणार. गायला ओलांडून जायचं नसतं. मंदिर असतं, मंदिराला ओलांडून जायचं नाही, कारण गोवर्धन परिक्रमा करताना मंदिरच मंदिर आहे. हां, तर ती विधी असते. मेला कधी साखर घेऊन जा, तिथे वाघ असतात, तिथे साखर टाकायचं झाडाच्या मुळाशी, तिथे मुंग्या वगैरे असतात, त्यांना अन्न मिळालं तुमचं पुण्य वाढलं असं. आणि थोडेसे पैसे थोडेसे ठेवा, म्हणून असं भेटला, मी सांगेन कुठं द्यायचं असेल, एखादा गरीब असेल काय, तर सर्व ठिकाणी द्यायचे नसतात. नाही तुम्हाला घेतील होतं. पण मला पकडलं गोवर्धनला, 4-5 मुलांनी घेरलं मला, दे म्हणजे दे म्हणजे दे. आता काय करू, पकडलं आणि हात घातला खिशामध्ये, मोबाईल पण होता आणि पैसे पण होते जास्त, पण मी पकडलं असतं आणि तेवढं ते एक मुलगी आली, बोलते अरे तुमच्या डाकू बनवून सोडून दो. मग मी गेलो पुढे जावं पुढे त्याच्यात पकडतात, पण एकदम डाकूपणा पण करत नाही, ते प्रेमाने पकडतात असं नाही. पण त्यांना आपण असं वाईट दृष्टीने बघू नये. ॲक्च्युली भगवंतच परीक्षा घेण्यासाठी येत असतील आपल्याकडे मागायला. हां, तिथे कधी कधी द्यावं लागतं. तुम्ही एकटा असलं तर द्यायचं पुढचं. हां, 4 जण असले तर अजून 10 जण होतात. ठीक आहे, पण देण्याची प्रवृत्ती असावी आपल्यामध्ये. हां, ठीक आहे. यांना तर त्यांची धोतीच पकडली होती प्रभूजींच्या, आमच्या खेचली धोती पूर्ण, त्यांनी दिलं प्रेमाने. हां, त्यांनी त्यांची भावना वेगळी, साक्षात भगवंतच माझ्याकडे मागून घेत असते. तिकडं अशा भावनेने करायचं फक्त. कधी आपण त्यांना चल चल अशी भावना करायची ना तिथे कधी नाही. कधी कधी भगवंत परिचय घेण्यासाठी येतात आणि वृंदावनाला जाणं ना, कोटी जन्माचं पुण्य लागतं तेव्हा वृंदावनात जातो आणि तिथे पण आपली ही दुर्गादेवी परीक्षा घेणार. काय भावना आहे वृंदावनात आल्याच्या नंतर. आज ती भावना करण्यासाठी ती काय माया रचेत सांगू शकत नाही. त्यात पास झालं पाहिजे. म्हणून तुमचा धाम रक्षक आहे ना, तुमचा धामसेवक, धामगुरू, त्याच्या आज्ञेनेच राहायचं. पहिला नियमच आहे, ते सांगतील त्याप्रमाणे करायचं. कोणी असो, कधी मदन गोपाल गुरु असतील, कधी दुसरे प्रभूजी असतील, कधी मी असेल, कोणी असो, तुमचा जो तिथे आहे त्याचं ऐकायचं. मनमानी केलं तर लई प्रॉब्लेम होतो. धर्मामध्ये मनमानी चालत नाही. ठीक आहे. तर हां, तो काय आहे, दारिद्र्य दुर्जनपणाचे लक्षण म्हणून दांभिकपणा, साधूपणा ठरेल. केवळ मुखाने होकार देणे एक विवाहाचे भेदक होईल आणि स्नान केले म्हणजे आपण अलंकार घातले असं होईल. केस ठेवणे हे सौंदर्याचे चिन्ह समजतील. आता आमचे प्रभू किती सुंदर दिसतात आणि वैष्णवाने म्हणजे जास्त पण नाही, असे लांब लांब एवढे नाही ठेवायचे. स्त्रियांनी ठेवायचे. स्त्रियांनी जेवढे लांब ठेवता येतील तेवढे ठेवायचे. बघा आता जे काय काय पुरुष ठेवतात एवढे लांब, तर ते योग्य नाही, कारण हे सौंदर्याचे चिन्ह समजले जाते. परंतु खरंच सौंदर्य हे माणसाच्या कशामध्ये आहे, सामंजस्यपणामध्ये आहे, त्याच्या व्यवहारात ठेवतं त्याचं सौंदर्य आहे. स्वतःचे पोट भरणे हाच पुरुषार्थ आणि ठिकाणी बोलणे हे सत्य मानले जाईल. कुटुंबाचे पालनपोषण हे दक्षतेचे लक्षण मानले जाईल आणि धनासाठी धर्माचरण करणे हे कीर्तीचे साधन समजले जाईल. बघताना आताच ना, आता इथे भागवत कथा झाली, उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस होऊन लगेच भागवत कथा तिकडे आहे. म्हणजे कुठे 32 शिरा. मला बोलले रोजी दक्षिणा किती घेणार तुम्ही? तर मी काय सांगू, दक्षिणा मी कधी कोणाकडे बोललो नाही, कधी मागितलं नाही, कारण भागवताचा व्यवहार करता येत नाही. हे भागवताना व्यवहार करण्यासाठी माझं बाग आहे, सर्व काही नाही काय आहे, अगरबत्तीचा आहे तो. परंतु हे भागवत ना, हा व्यवहार करण्याचा विषय नाही. मी सांगितलं असं कसं सांगू तुम्हाला दक्षिणा,
कारण भागवती दक्षिणेसाठी केली जात नाही. समोरच्या व्यक्तीचं हृदय परिवर्तन तो कृष्ण भक्तीमध्ये आला पाहिजे, त्याला लाभ मिळावा यासाठी ही कथा असते. ही कथा धन अर्जन करण्यासाठी नसते. मी सांगितलं त्यासाठी मी नाही करत आहे, सांगितलं. दोन कथा ठरलेल्या गेली. आता इथे तुमचा चेहरा बघून बघतो ना, मी स्टेटसला तुमचा चेहरा दाखवतो ना, ह्या आत्महत्याची तिकडे त्यांच्या इच्छा झाली आमच्याकडे पण ठेवा भागवतो तुम्हाला बघून, म्हणजे तुमच्यामध्ये शुद्धतेचं लक्षण आहे ना. खरं तर तुम्हाला बघून स्टेटसला ठेवतो, तुम्ही सर्वजण बघता असं काय काय ठेवतात प्रभूजी, कधी मुलगी बसलेली आहे ते, कधी हे बसलेले आहे तिथे काय. मी सर्व आता 300 तर 300 काय 90 रुपये तर भरतोच ना, फ्री तर आहे एक प्रकारचं काय सर्व काय होत आहे काय. तर एखादं काय प्रभूजी सारखे दाखवत राहतात. अरे हेच दाखवण्याची गरज आहे, दुसरं दाखवण्यापेक्षा धार्मिक दाखवण्याची गरज आहे ना. समोर ते फोन करून विचारतात प्रभूजी आज तुम्ही स्टेटसला ठेवलंच नाही, म्हणजे तेवढा माझा योग भरून येतो ना. म्हणजे मला आनंद येतो की जेणेकरून कुणाला तरी समाधान मिळते. वृंदावनला गेलं तर म्हणतात प्रभूजी वृंदावनची पाठवण होते, आमची इच्छा झाली. ज्या आयुष्यावर कधी वृंदावनात गेलेच नाही, हा प्रसंग आला नाही तर अच्छा गोवर्धन असा दिसतो, गोवर्धनचा एखादं दगड तर दिसतो ना, भरून येतं त्याला लगेच. मानसीगंगा अशी आहे, आपलं राधाकुंड असं आहे, मग त्यांना भरून येतं आणि नंतर त्याची इच्छा होते. आणि एकदा गेले वृंदावनला बस पुन्हा जन्म नाही होतं, पुन्हा जन्म नाही येतो वृंदावनला जातो. कोणत्याही भावनेने कसंही जा. मथुरा महात्म्यामध्ये म्हटलंय तुम्ही व्यापाराच्या दृष्टीने जा, तुम्ही चोरी करण्याच्या दृष्टीने जा, चोरी करू नका. चोरी करण्याच्या दृष्टीने तुम्ही काय करणार, पण काही असतात छुपे असेल तर कसल्याही दृष्टीने जा, पण वृंदावनला जा. तिथे आपल्या त्या भूमीचा चरणस्पर्श आपल्याला झाला पाहिजे, त्याचा अनुभव तुम्हाला निश्चित येणार. मी सांगतो ना, जेवढं तुम्ही चाललात ना, एकतर ते तुम्ही जे तुमच्या गुरुने मार्गदर्शन दिला आहे, तुमच्या आधीचे गुरु असतील त्या निष्ठेने तुम्ही भजन भक्ती केला भगवंताची म्हणून चाललाय ना. आणि वैष्णवांची कृपा, हे सिनियर वैष्णव सरस्वती माताजी, हे सर्व सिनियर वैष्णवांची कृपा आहे. श्रीकृष्ण प्रभू आणि कोण आहे दीक्षित शंकर प्रभू, एक तुम्ही सर्व मॅनेजमेंट करतात नाही, सर्व वैष्णवच आहे. सर्व त्या वैष्णवांच्या कृपेनेच जातो आपण, आहे असं नाही जाऊ शकत. वारकरी भक्त आहे, पांडुरंगाची कृपा. अर्धी गाथा आहे ना कृष्णलीलेनेच भरली आहे संत तुकाराम महाराजांची. आता संत तुकाराम महाराज भले वृंदावनला गेले की नाही गेले मला माहित नाही, पण ज्ञानेश्वर महाराज रामदास स्वामी गेले हे वर्णन आहे. परंतु अर्धी गाथा आहे ना, अर्धा भाग पूर्ण कृष्णलीला आहे वृंदावनची गाथेमध्ये. अर्थात काही जण आहेत ना, एक असतात ब्रजवासी आणि एक असतात ब्रजजन. ब्रजजन म्हणजे ब्रज म्हणजे ज्याचा जन्म झाला आहे, आणि ब्रजवासी म्हणजे दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यातून जाऊन कायम तिथे स्थिर स्थावर झाले, त्यांना ब्रजवासी बोलतात. तर काही जण ब्रजमध्ये न जाताही ब्रजवासी असतात. कसं आता सांगा, कारण त्यांच्या बोलण्यातून वृंदावनाचंच महात्म्य असतं. माणसाला कसं पण करून भगवंतापर्यंत तिथे न्यायचं आहे, बस त्याच्यामध्ये सार्थकता असली पाहिजे. त्यांना वाटतं की मी सार्थक झालो असं. तर लोक दूर अंतरावर असलेल्या जलाशयाला तीर्थ म्हणू लागतील. आणि म्हणजे बघा पहिलेच क्लिअर करतो की बाबा आपण इथून पंढरपूरला जायला तयार असतो, तिथे जातो, एका दिवसात 2 दिवसात दर्शन करतो. पण काही लोकांना त्या तीर्थाच्या बाजूला असतात तरी त्याचं महात्म्य नाही त्यांना कळत. जसं आपल्या इथे एक कुंड आहे ते बाजूला, शंकर तुमच्या बाजूला काय तळ आहे ते, पण ते कुठचं तरी असावं त्याचं कदाचित, पण त्याचं व्हॅल्यू आपल्याला नसणार. पण बाहेरचे फॉरेनर वगैरे येतील तेव्हा प्रणाम करतील बघा त्यांची भावना. तुम्ही होतं सांगा पांडवांनी बनवले, पांडवांनी बनवले काय माहिती आपल्याला. जिकडे तिकडे असतं हे पांडवांनी बनवलेलं आहे. पांडव कुठे कुठे गेले होते, झगड्यात गेले होते एवढे बनवायला. तर काही पण आमच्याकडे एक मोठी विहीर आहे, पांडव आले होते इकडे. तर मला विचारतो पांडवांनी खरोखर आले होते एवढ्या जंगलात, तर काय उठलं सुद्धा पांडवांनी बनवलं. सर्व पांडवांनी नाही बनवलं, कारण आपले सांगतात पांडवांनी बनवले. तर पांडवांनी बनवले तर त्याचं वर्णन शास्त्रामध्ये आहे. जसं केदारनाथ पांडवांनी केलेलं आहे. पांडवांनी काय काय केलं याचं वर्णन आहे शास्त्रामध्ये, तेच मानायचं. बाकी सर्व कोणी पांडवांनी केलं कसं मानणार नाही, सर्व पांडवांनी बनवलं. ठीक आहे. भ्रष्ट लोकांनी पृथ्वी भरून गेल्यावर 4 वर्णापैकी जो कोणी बलिष्ठ असेल त्यालाच राज्य प्राप्त होईल. आता दिसतंय ना राजकारणाच्या बाबतीत. ठीक आहे. क्रूर राजाकडून लोभी आणि दरोडेखोरांप्रमाणे स्त्रिया आणि धनाचे अपहरण झाल्यावर त्रस्त झालेली प्रजा डोंगर
टॅक्स भरू शकणार नाही, जंगलात राहायला जाते, डोंगर दऱ्यांचा आधार घेतील आणि ती प्रजा पाऊस पडेल असा होऊन दुष्काळ पडेल आणि करांच्या भाराखाली प्रजा चिरडून जाईल. लोक कंदमुळे खातील, पानं खातील, मांस खातील, मध, फळे, फुले आणि बिया खातील आणि शेवटी नाश होईल त्यांचा. एवढी परिस्थिती कलियुगात येणार आहे. त्यातली काही लक्षणं दिसायला लागली आहेत की त्याच्या पुढची लक्षणं सांगते. थंडी, वारा, ऊन, पावसाने हिमवर्षावरच्या प्रजेला फार उपद्रव होईल आणि याहून अधिक म्हणजे कलह, तहान, भूक, रोगराई आणि अतिल चिंतेमुळे लोक गांजून जातील कलियुगामध्ये. त्याच्यानंतर कलियुगाच्या समाप्तीच्या समयी लोकांची शरीरे झिजून लहान होते, लहान तर झाले. जेव्हा मुचकुंद राजा झोपेतून उठला ना, माहिती आहे ना तुम्हाला, जेव्हा बघितलं ते झोपाळीगामध्ये सर्व उंची कमी झालेली दिसली त्यांना. तर झोपाळीगामध्ये काही कमी उंची होती, पण ते सत्ययुगातले होते ना, त्रेतायुगातले, त्यावेळी त्यांची उंची फार होती. जेव्हा ते झोपून उठले ना, बघितले की सर्व एकदम कमी म्हणजे ते 17-18 फुटाचे होते. म्हणजे 17-18 फूट म्हणजे त्याच्यासाठी कमी, आपल्यासाठी आपण 5 फूट 6 फुटाचे. पण त्याच्यासाठी तेव्हाचा लहान मुलगा जन्माला आला तर एवढा मोठा तरी असावा का त्याची उंचीप्रमाणे. आणि वर्णाधर्मांची धर्मतत्वे नष्ट होतील, लोक वेदमार्ग पूर्णपणे विसरतील आणि नास्तिक धर्माचे पालन करू लागतील. राजे बहुतांशी चोर असतील, असिद्ध बोलणार, चोऱ्या करणार, अनावश्यक हिंसा करणार. हे सत्ययुगामध्ये काहीच नव्हतं, फक्त काहीच नव्हतं. पण आपल्याला काय प्रभूजी काय सांगतात, हे तर आताच घडतंय आहे ना, हे सर्व घडतंय ना, त्यामुळे विशेष असं तुम्हाला काय वाटणार नाही. हे आताच बोलतोय काही गोष्टी चोऱ्या सर्वच करतात, अनावश्यक हिंसा करतात. कोणते 5000 वर्षापूर्वी काही नव्हते, काहीच नव्हतं असं. गायी शेळ्यांप्रमाणे लहान होते, अजून बाकी आहे. गायी एवढ्या तरी आहे, परंतु खरं खरंच गायी खूप मोठ्या असायच्या, मोठमोठ्या हत्तींसारख्या. आध्यात्मिक आश्रम सामान्य घरांप्रमाणे असतील आणि विवाहाने जोडलेल्या माणसांना केवळ नातेवाईक मानले जाईल. बहुतांश वृक्षवली लहान होतील, मोठे वृक्षही शमी वृक्षाप्रमाणे लहान होतील. मेघ केवळ गडगडाट करतील पण पाऊस पडणार नाही. घरे पुण्यमेन होतील, म्हणजे त्यात कुठं तुळस नसणार. ज्या घरात तुळस नाही ना, तो घर म्हणजे काय आहे, ते घरच नाही, ते ऍक्च्युअली वन आहे ते एक प्रकारचं. म्हणून घरासमोर तुळशी वृंदावन असलंच पाहिजे आणि ते वैष्णवाच्या घरी मात्र असतं. ठीक आहे. आणि मनुष्य गाढवाप्रमाणे वागतील. कसे वागतील? गाढवाप्रमाणे वागतील. त्यावेळी पूर्ण पुरुषोत्तम भगवान पृथ्वीवर अवतरण होतील आणि शुद्ध सत्वमय सामर्थ्याने शाश्वत धर्माचे रक्षण करतील. काय काय म्हणतात माहिती आहे ना, आत्ताच कल्की अवतार झाला आहे, तर कल्की अवतार कुठे होणार माहिती आहे तुम्हाला? कल्की पिक्चर आवडत ना, ते कल्की पिक्चर, त्याच्यामध्ये त्याचं नाव देते. कोणतं गाव? 40 गाव संबळग्राम. संबळग्रामामध्ये भविष्यवाणी आधीच सांगितलं. या भविष्य पुराणामध्ये पण भागवतमध्ये पण काय म्हणतात की कुठे ते सांगितलं, कसे कसे होते ते पण सांगितले. संबळ नावाचं गाव आहे, तिथे विष्णू यश यांच्या घरी भगवान कल्की प्रकट होते. त्यांच्या वडिलांचं नाव असेल विष्णू यश आणि संबळग्राम म्हणजे गाव. या गावामध्ये त्यांचा जन्म होईल आणि ते देवदत्त नावाच्या घोड्यावर आरूढ होतील आणि हे कल्की अष्टसिद्धी आणि अष्टगुणाने युक्त असतील. ते चप्पल गतीने भूमीवर विचरण करतील आणि राज्यांची बाह्य चिन्ह धारण करणाऱ्या कोट्यावधी दरोडेखोरांचा निपात करतील आणि त्यांच्या तेजस्वीपणाला कसलीच तोड असणार नाही. साक्षात श्रीकृष्णच कल्की म्हणून प्रकट होतील. ते स्थावर आणि जंगम साऱ्या विश्वाचे गुरु आहेत, साऱ्या विश्वाचे परमात्मा आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत. ते श्री विष्णू श्रीकृष्ण धर्मरक्षणार्थ साधू संतांची कर्मबंधनापासून सुटका करण्यासाठी अवतीर होतील. जेव्हा कली असं वाढत जाईल त्यावेळी त्याला अजून वेळ आहे. किती वर्ष बाकी आहे अजून? 4,27,000 वर्ष बाकी. किती ह्या गोष्टीला? 4,27,000 वर्ष. अजून आपल्याला आताची सुरुवात आहे. म्हणजे आपण प्रोटेक्टिव्ह आहोत त्यांना. अजून एवढा आपला प्रभाव नाही त्या कलेचा. आणि थोडा थोडा होत असेल ना, आपण आपल्याकडे बघा, आपल्याला बघा थंडीपासून संरक्षण करायचं असेल तर काय करतो? उभं राहतो. काय करतो? स्वेटर घेतो. तसे कलीपासून प्रवाह असेल तर हे भागवत रूपी पांघरून घ्यायचं आपण. नेहमी न चुकता काय पण करा. तुमचं मन असो मन नसो, रात्री 12 वाजेपर्यंत एक श्लोक तरी वाचू
पाहिजे. हा एक श्लोक तुमचं एवढं रक्षण करेल, एवढं रक्षण करेल मित्रांनो, खरंच त्याचा आपण म्हणजे आपण त्याची इमॅजिन करू शकत नाही. कोण कोण वाचेल? ज्याला वाचता येत नाही तो तर कसा वाचेल? मी घरातील सांगते, घरातील लहान वाचून जातो. पण मित्रांनो, आता माझं जे ह्या सर्वांचं स्वागत करायचं आहे, ज्याने भागवत घेतलंय, उद्या शेवटचा दिवस आहे, कारण हे सर्व दिव्य भक्त आहेत ज्याने घेतलंय भागवत तो, आणि पुढल्या वर्षी पण घेणार आहेत. ते पुढल्या वर्षी डबल संख्या आहे घेणाऱ्यांची. उद्या सर्वांचं स्वागत झालेलं बघते तेव्हा मनात इच्छा होत सर्वांना की आम्ही पण घेतो, आहे ना. तुमच्या मनातलं ओळखतं मी बघा, खरोखर इच्छा झाली आहे भक्तांची घ्यायची. ह्या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी घेणार. आणि अशी मला अशी परिस्थिती दिसेल की इकडे 30-30 घरामध्ये भागवत असेल. आता बघा, एका घराला आपण एवढा खर्च करतो, किती खर्च करतो, त्याच्या घराच्या पद्धतीने 10 लाख 20 लाख 30 लाख खर्च करतो. 5-7 हजाराचं भागवत काय त्याच्यासमोर आहे ना, काय त्याची आपण. पण जेव्हा तुम्ही घ्या ना थोडी, तुम्हाला सांगतो खरोबर त्याच्यासारखं भाग्यवान व्यक्ती कोणी नाही जगामध्ये अक्षरशः. आणि भागवतमुळे तर मी तुमच्यासमोर बोलतोय ना, नाही तर माझ्यामध्ये कुठं सामर्थ्य आहे बोलायचं. मला पण काय करावं माझी आठवत नाही काय करायचं, स्मरणशक्ती माझ्याकडे पण नाही. पण समोरचे श्लोक बोलतोय तर तुम्ही बनवलेले नाही. हा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे माते वसुंधरे, तू सर्व संपत्तींची खाण आहेस. तू ज्यामुळे खंगून जाण्याची कृष्ण झाले आहेस, त्या तुझ्या दुःखाचे मूळ कारण मला सांग. मला असे वाटते की बलिष्ठांनाही नामहरण करणाऱ्या काळाच्या अमोघ प्रभावाने देवतांनाही वंदनीय असे तुझे सर्व सौभाग्य हरून करून घेतले असावे. भगवंताच्या कृपेने प्रत्येक ग्रहलोक सर्व प्रकारच्या साधन संपत्तीने समृद्ध आहे. त्यामुळे या पृथ्वी लोकावर केवळ तिच्या रहिवासी लोकांच्या जीवनाला पुरेल एवढी संपत्ती आहे. प्रत्येकाला पुरेल एवढी संपत्ती पृथ्वीवरती आहे. असे नाही, जेव्हा भगवान पृथ्वी तलावर अवतीर्ण होता तेव्हा ती सर्व प्रकारच्या वैभवाने इतकी संपन्न होते की स्वर्गातील देवतांना देखील भक्तिभावाने त्याची पूजा करावी लागते. म्हणजे स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ होते पृथ्वी जेव्हा भगवंत येथे अवतरित होता. परंतु भगवंताच्या इच्छेने अखिल पृथ्वीमध्ये एका क्षणात परिवर्तन घडू शकते. म्हणजे भगवंत नसले तरी जेव्हा भागवत श्रवण करून त्याच्यानुसार जीवन आपण जगू ना, तेव्हा पण स्वर्गापेक्षा ही पृथ्वी श्रेष्ठ होऊन जाईल. म्हणून तर प्रभुपादांनी सांगितलं की माझं 50% कार्य पूर्ण झालेलं आहे, 50% कार्य माझं बाकी आहे. 50% कार्यामध्ये मी कृष्ण भावनेचा प्रचार पुऱ्या जगामध्ये केलेला आहे. 50% कार्य की मला वर्णाश्रम पद्धतीने जगायचं, दैव वर्णाश्रम पद्धतीने. म्हणजे कसं, पूर्वी कसं असायचं, लोहाराचं कार्य करायचं, सुताराचं कार्य करायचा, आज शिंपीचं कार्य करायचा. शिंपी कधी चप्पल विकायचं नाही, शिंपी त्याचं कार्याचं, तेलीचं कार्य करायचं. असं म्हणजे प्रत्येकाचं ब्राह्मणाचं कार्य करायचं. आणि एकदम कधी उच्च नीच भाव नव्हता, एकदम मिळून मिसळून ते वागायचे. पण आता उलट सुलट कार्य झाले सर्वांचं. त्यामुळे पूर्ण ही जी पद्धत बिघडून गेलेली आहे. ठीक आहे. परंतु पुन्हा या सर्वांचा कोणी असो, भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. भगवंताची भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आणि त्याचा कोणीही व्यक्ती ब्राह्मणीय गुण संपादन करू शकतो. हा, याला बंधन नाही आहे कसलं. आणि त्या सूत गोस्वामी बघा ना, मोठमोठे ब्राह्मण बसलेले आहेत सूत गोस्वामीच्या कथेमध्ये. इव्हन त्याच्यामध्ये भगवंताचे अवतार परशुराम सुद्धा बसलेले असायचे. परशुराम माहिती आहे ना तुम्हाला, 31 वेळा पृथ्वी हे केली, विहीन केली. असे साक्षात परशुराम सुद्धा बसलेले आहेत. नारदमुनी केवढे मोठे आहेत, नारदमुनी पण बसलेले असायचे. आणि सूत गोस्वामी तर कोण आहेत म्हणताना की ते ब्राह्मण समाजाचे नाही आहेत, तरी पण त्यांना अधिकार होता ना, गुणाने ब्राह्मण होते. म्हणजे त्यावेळी पण उचलीत भाव नव्हता, कधीच भाव नव्हता उचलीत असा भाव. की काही लोकांनी करून ठेवलंय ना की बाबा ब्राह्मण श्रेष्ठ, हे श्रेष्ठ. ज्याने आध्यात्मिक व्यवस्थित याचं श्रवण केलं नाही आपल्या गुरुच्या मतातून, त्यांच्या मनात अशा प्रकारचे भाव येतात. असा जातीवाद नव्हता आपल्या या सनातन धर्मामध्ये. ठीक आहे. तर गोरूपी पृथ्वी देवीने वृषभरूपी धर्माला उत्तर दिलेली, हे धर्मा तुम्ही मला जे विचारले ना ते सर्व तुम्हाला कळून येईल हळूहळू. मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. एकेकाळी तुम्हालाही 4 पाय होते.
अर्थात सत्ययुगामध्ये 4 पाय होते ना, 4 पाय म्हणजे लोक सत्य बोलायची, खोटं बोलायची नाही, त्यांच्यामध्ये दया होती. कोणताही सत्ययुगातील व्यक्ती मांस भक्षण करायचा नाही, कोणीच नाही करायचा. म्हणजे अर्थात त्याला 4 पाय होते हे उदाहरण देतात पृथ्वी माता. आणि भगवत कृपेने तुम्ही जगात सुखवृद्धी करत होता, त्यामुळे जगातील सर्व लोक सुखी होते, दुःख नव्हतं त्यांच्या जीवनात. पण जसे नियम तुटले, प्रत्येकाच्या वाट्याला दुःख यायला लागले. सांगतात की सत्यपणा, स्वच्छता, दया, क्षमा, संतोष. संतोष म्हणजे काय? संतोष प्रभू नाही, समाधान, संतोष. सरळपणा म्हणजे सरळपणा म्हणजे शांत. आमचे श्रीकृष्ण प्रेम सांगतात ते पावसाळ्यात वगैरे एकदम सरळ आहे, सरळ नाही एकदम. तुझं नाव आलं घ्या, आपलं नाव चांगल्यासाठी घेतो ना, राग काम नका. तर सरळपणा आहे, शांती आहे मनामध्ये, इंद्रिय निग्रह, अवयवांची कंट्रोल आहे आपल्या, निष्ठेने आपल्या कर्तव्याचं पालन करतो व्यक्ती. समत्व म्हणजे हा उच्च हा नीच अशी भावना नाही, समत्व आहे, संचितपणा आहे, उपरती आहे, आज्ञा पालन करतो, ज्ञान आहे, इंद्रिय भोगांविषयी अनासक्ती आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे, शौर्य आहे, प्रभाव आहे, कोणतीही गोष्ट करण्याचे सामर्थ्य आहे, योग्य आचरण आहे, पूर्ण स्वतंत्र आहे, कौशल्य आहे, सौंदर्य आहे, धैर्य आहे, कणवाळूपणा आहे. म्हणजे काय कणवाळूपणा? म्हणजे दयावृत्ती एक प्रकारची, कौशल्य आहे. त्याच्यानंतर चातुर्य आहे, चतुरपणा आहे, विनय आहे. विनय म्हणजे काय? नम्रता आहे. औदार्य आहे. औदार्य म्हणजे उदारपणा. साहस आहे, निश्चय आहे, सर्व प्रकारच्या ज्ञानाचे पूर्णत्व आहे. हे गुण आहे का? लक्षात ठेवा, एक गोष्ट सांगतो ते हे गुणामध्ये असं ते सांगतो. स्थैर्य आहे, निष्ठा आहे, कीर्ती आहे, पूजन आहे, निरअहंकारीपणा आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत या रूपातील शाश्वत अस्तित्व आणि सनातन अस्तित्व असे किती गण्य देव गुण भगवंताच्या ठिकाणी नित्य वसत असतात. हे जे आता बोललो ना, हे 38 गुण 40 गुण हे भगवंतामध्ये परिपूर्ण मात्रेमध्ये आहेत आणि भगवंताची भक्ती करतो त्याच्यामध्ये पण येतात. मग आता तुम्ही बसले आहेत ना, तुमच्यामध्ये याच्यातलं गुण आहेत. कुणामध्ये सहनशीलता आहे, कुणामध्ये चतुरता आहे, कुणामध्ये शौर्य आहे, कुणामध्ये सहनशीलपणा आहे, कुणामध्ये शांती आहे. तर तुम्ही आता तुमचं ठरवा माझ्यामध्ये कोणता गुण आहे. आपल्या शत्रू भारतात खूप चतुर आहे, कोणी सहनशील आहे. आता मी नाव घेणार नाही, एखाद्याला दुसऱ्याला मागेल, माझं नाव का नाही घेतलं म्हणून नाव घेत आहे. मला दिसतं ते बोलतो, बाकी पण असतील सर्वजण. कुणामध्ये गांभीर्य आहे, शंकर भाऊ बोलून दाखवत नाही कधी कधी, पण गंभीरता आहे. जसे आपले विलास प्रभू एकदम गंभीर आहे. त्याच्यानंतर आपल्या घरात कसे मला म्हणतो आपल्यामध्ये गंभीर आहे, घरात पण गंभीर आहे. ठीक आहे, काहीतरी बलवान आहेत, काय जण राजप्रभू आले की नाही काय हे बलवान शक्तीचा आहे. कुणामध्ये साहस असतं, हे मी करीन म्हणजे करणाराच करूनच दाखवेल. एखाद्यामध्ये काय असतो विनय आहे, प्रभूजी असे म्हणजे त्याच्यामध्ये विनय आहे एक प्रकारचा. बाकी पण विनय आहे सर्वांना. काय माहिती कौशल्य आहे. इथे डेकोरेशन करतात, बिना कौशल्याशिवाय डेकोरेशन करतात. सर्व प्रभूंचीच नाव घ्या, मातांचीच नाव घेतलीच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर निष्ठा आहे, काही जणांना निष्ठेने कार्य करतात. काही जणांची कीर्ती आहे, स्वच्छता आहे, क्षमा आहे. हे सर्व गुण भक्तांमध्ये भगवंताच्या कृपेने येतात, थोड्या थोड्या मात्रेने तरी येतात. नित्य वसत असतात भगवंताच्या ठिकाणी आणि ते कधीही त्यांच्यापासून अलग होत नाही. हे जेवढी नावं घेतली ना, हे भगवंतामध्ये असं बघायला गेलं तर 64 आहेत. किती आहेत गुण? 64 प्रकारचे गुण आहेत त्याच्यामध्ये आणि ते कधीही कमी होत नाही. आणि भगवंताचं नाम जप करतात ना, त्यांच्यापासून तो सुरू होत नाही. म्हणून भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवान श्रीकृष्ण हे सर्व सौंदर्य आणि मांगल्याचे आश्रयदान नसून त्यांनी आता पृथ्वीवरच्या आपल्या सर्व दिव्य लीला आवडत्या घेतल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आता कलियुगाने आपला प्रभाव सर्व
जेव्हा त्या धर्माने विचारलं की तू कशाने दुःखी आहेस, तेव्हा पृथ्वी माता सांगते की हे गुण आता दिसून येत नाही, कारण भगवंताने आपल्या सर्व लीला आवडत्या घेऊन भगवंत आपल्या परमधामाला निघून गेलेले आहेत. मग आता भगवंत आपल्या परमधामाला गेले आहेत. मग या ऋषीमुनीने प्रश्न विचारला होता की धर्म कुणाला शरण गेला, सांगा बघू धर्म कुणाला शरण गेला. तर धर्मतत्वे या श्रीमद भागवताला शरण गेली. कुणाला? जे पण धर्म आहेत ना, 6 प्रश्न पहिले विचारले ना, तर शेवटचा प्रश्न विचारला कोण? धर्मतत्वे कुणाला शरण गेली. कारण भगवान श्रीकृष्ण गेल्याच्या नंतर या ग्रंथाच्या रूपाने खाली झाले. मग जर माणसाला धार्मिक व्हायचं असेल तर याच्यासारखा दुसरा ग्रंथ नाही. आणि ज्यांच्या घरात गेले तर त्याने सर्वांनी त्याचं नित्यप्रती श्रवण करायचं, एक तरी श्लोक. नाहीतर काय होईल, ते लाल कपडा दिसतोय ना, हा पोत्यात बांधून ठेवतात आणि पोतीच्या जशीच्या तशी 15 वर्ष ठेवतात फक्त पूजा करत. तर याचं खऱ्या अर्थाने पूजन म्हणजे याचं नित्यप्रती श्रवण ऐकून करणं, वाचन, हेच खरं पूजन आहे. तर न चुकता नेहमी श्रवण केलं पाहिजे. आणि मी मध्ये मध्ये तुम्हाला जागे करत नाही हा आल्याच्या नंतर. आणि मी सारखं विचारतो कोण कोण वाचेल. मला 100 वेळा तरी विचारलं असणार मी, कारण का मला पण वाटतं मी पण वाचन करतो, तुम्ही पण वाचावं, तुमच्यामुळे मी पण वाचत असतो ना. कारण विसर्पणा तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे ना. ठीक आहे. त्यामुळे पृथ्वीमाता म्हणते भगवंत हे धाम सोडून गेले तर मला माझ्यामध्ये दुःख आलेलं आहे. मी स्वतः विषयी तर चिंता करीतच आहे, परंतु हे देवश्रेष्ठ आहे धर्मा, मला तुमच्याविषयी तसेच सर्व देव, सर्व पितर, सर्व भगवत भक्त आणि वर्णाश्रम धर्माचे पालन करण्याविषयी अपार दुःख होत आहे. हा बघा, मानव जीवन पूर्णत्वास नेण्यात देवता, ऋषी, पितर, भगवत भक्त आणि शास्त्रीय वर्णाश्रम धर्म यांचे सर्वांचे मिळून योगदान असते. जर मनुष्य समाज जर व्यवस्थित असेल तर पितरांची पूजा असते. आपण करतो ना, सध्या पितृपक्ष चालू आहे. हा, पितरांची पूजा म्हणजे आपल्या पूर्वजांची आपण आठवण करतो. पूजा नवमी आहे, हा, त्यांची त्या दिवशी आपण आठवण करतोय. आठवण काढलीच पाहिजे ना. त्याच्यानंतर हे देवतांमुळे तर आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो आहे, वारा मिळतो आहे, ऑक्सिजन मिळतो आहे. देवता आहेत ना, वायुदेवता, चंद्रदेवतामुळे आपण अन्न खातोय. तर अन्नामध्ये आता हा भात पोसवत चालला आहे, त्याच्यामध्ये चंद्राच्या प्रकाशाने अमृत येतं. म्हणजे त्याची ताकद आहे ते चंद्रामुळे येते. फक्त ही फुलं येतात ना, हे चंद्रामुळे. त्याच्यामध्ये चंद्र जेव्हा पूर्ण असतो अमृत तयार करतो त्यामध्ये. चंद्र नसेल ना ते काय पिकू शकत नाही. हा, तर चंद्रामध्ये मग आपण चंद्राचे ऋणी झालो, आपण सूर्यदेवतेचे ऋणी झालो, आपण अग्निदेवतेचे, अग्नी नसेल तर जेवण शिजणार कसं, अग्निदेवतेचे ऋणी झालो. मग देवताचा आपल्यामध्ये हिस्सा आहे ना, अर्थात आहे, त्याचं सहाय्य असतो आपल्याला. त्याच्यानंतर वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे. वर्णाश्रम धर्माचं पालन म्हणजे शेतकरी शेती करतो, ब्राह्मणाचं कार्य करतो, क्षत्रिय रक्षण करतो. आणि कामगार वर्ग नसेल, तुमच्याकडे आंबे उचलायला कोण नसेल तर तुमचा व्यवसाय होऊ शकतो का. विचार नेपाळी सुद्धा आलेले आहेत, त्याने आंबे उचलले नाही म्हणजे कामगार वर्ग जोड करतो. ते नसतील तर तुमचा व्यवसाय नाही होऊ शकत. तुम्ही किती आंबे एकटे उचलणार, किती पेट्या भरणार. मग ते एकमेकांच्या सहाय्याने आपला समाज चालतो. हा, इथे पृथ्वी माता सांगते. तर शास्त्रशुद्ध वर्णाश्रम धर्मात मनुष्य जीवन या पशुजीवनातील अंतर अधोरेखित करतो. ऋषीमुनींच्या देवतांशी संबंधित अनुभवाच्या मार्गदर्शनाने या धर्माचा निर्वाह होतो. पुढे क्रमशः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्याशी आपला नित्य संबंध प्रस्थापित होतो. आणि एवढं करता करता आपल्याला नेहमी काय करायचंय, भगवंताशी आपला संबंध प्रस्थापित करायचा आहे. त्यासाठी हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाद्वारे आपण समजून घेतो की भगवंत कोण आहे. जसं मी मंत्र म्हटला, श्रीमान सारंभी वंशीवट तटस्थित कर्षणी वेणू स्वनय गोपी गोपीनाथ श्रेयस्तुनः. वंशी वटाच्या खाली भगवंत वंशी वाजवत आहे. अरे आपण वृंदावनाला येणारे सर्व वंशी वटाला जाणार आहोत. वंशी वट तुम्हाला दाखवणार. तिथे रासलीला केली होती भगवंताने. आणि सर्व ज्या गोपी सर्व आल्या होत्या, भगवंत आपल्या वेणूमधून वंशीमधून ते प्रत्येकाचं नाव घेत होतं. भगवंताने आपल्यामध्ये सामर्थ्य नाही नाव घेण्याचं. भगवंत आपल्या गायींना बासरी वाजवायचे आणि प्रत्येक गायीचं नाव घेऊन बोलवायचे, ती गायी यायची बरोबर. असे तर भगवंतामध्ये ते सामर्थ्य आहे. काय म्हणते, मला अपार दुःख होते आहे. सौभाग्याची देवी लक्ष्मी देवीचा कृपा कटाक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्मादी देव
तर त्या लक्ष्मी देवीचा कृपा कटाक्ष म्हणजे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी मोठ्या मोठ्या देवतांनी पण तप केलं. परंतु ही काय म्हणते बघा, अशी लक्ष्मी देवी कमलवनातील आपल्या निवासस्थान सोडून भगवंताच्या चरणकमलाच्या सेवेत निरंतर संलग्न असते. बघा, ती लक्ष्मी सुद्धा भगवंताचे पाय दाबत असते. ज्या लक्ष्मीसाठी दिवस रात्र आपण कामात कष्ट करतोय ना, ती लक्ष्मी स्वतः भगवंताचं जरा सुद्धा दूर जात नाही भगवंतापासून. एक लक्ष्मी नाही, किती लक्ष्मी? लक्ष्मी सहस्त्रम शत सेव्यमान. की या सहस्त्र लक्ष्मी भगवंताच्या इथे झाडू मारत असतात. काय कचराच नाही तिथे तरी पण कारण भगवंताच्या इकडे अशी धूळ नाही आहे. फक्त कसले आहे तिथे बोलतात हिऱ्या माणिकांची भूमी आहे. तुम्ही वाचा भागवतमध्ये किंवा ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन केलेलं आहे. ब्रह्मसंहिता वाचून मला कळेल भगवंताचं धाम कसं आहे ना, हे ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन केलेलं आहे. कोणतं धाम, भगवान विष्णू कुठे राहतात, श्वेत दिलकुट आहे, गोलोक वृंदावन कुठे आहे, मथुरा कुठे, सर्व वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे ब्रह्मसंहितेमध्ये. तर हजारो लक्ष्मी तिथे सेवा करत असतात. आपण एका लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग त्या श्रीकृष्णाला प्रसन्न केलं तर हजार लक्ष्मी प्रसन्न नाही होणार आपल्यामध्ये. अर्थात कधी कधी ना आपल्याला दिसून येत नाही, पण लक्ष्मीची कृपा तुमच्या प्रत्येकाच्या घरावर आहे भक्तांनो. प्रत्येकाच्या घरावर आहे. कारण लक्ष्मीला प्रिय काय आहे? सदाचार. त्याच्यामध्ये पहिलं लक्ष्मी श्रीमद भागवत श्रवण करणे. सदाचार प्रिय देवी शुक्ल वस्त्र वरण प्रिय, तिला सदाचार प्रिय आहे. श्रीमद भागवत जो श्रवण करतो ना, लक्ष्मीची अतीव कृपा होते त्याच्यावर, अतिशय. काय लक्ष्मी देवी स्वतः श्रीमद भागवताचं प्रवचन करते. तिचा परम संप्रदाय आहे, श्री संप्रदाय. मग लक्ष्मी येणार नाही का? यावंच लागेल लक्ष्मीला घरामध्ये आपल्या. तिनं म्हटलं मी येणार नाही जाणार, तिला यावंच लागणार. म्हणजे लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नाही, पैसा आल्याच्यानंतर सुख भोगण्याचं सामर्थ्य पण लागतं ना, ते पण येणार आपल्या घरात. त्याचा उपाय श्रीमद भागवत. आयु आरोग्य पुष्टीदान. आरोग्य पण मिळणार, पुष्टी पण शरीराचे होणार. पण भक्तांना याच्यावर निष्ठा ठेवायची आणि श्रद्धा ठेवायची. हे साधारण ग्रंथ नाही किंवा साधारण हे अक्षर नाही आहेत. ठीक आहे. तर लक्ष्मी देवीसाठी मोठ्या मोठ्या देवतांनी तप केले. अशी लक्ष्मी देवी कमलवनातील आपले निवासस्थान सोडून भगवंतांची चरणकमल सेवा करत असते. त्या भगवंतांच्या चरणकमलावरती ध्वज, वज्र, अंकुश, कमळाचं चिन्ह असे भगवंताच्या तळावरती म्हणजे खालच्या तळ भागावरती भगवंता अंकुश असे चिन्ह आहेत. हे चिन्ह आहेत ना, हे भगवंताचे चरणकमल भगवंताने माझ्यावर ठेवले होते. म्हणजे पृथ्वीवर भगवंत फिरले होते संपूर्ण. तर जेव्हा भगवंत पृथ्वीवर फिरले ना, पृथ्वीला अतिशय आनंद झाला. पृथ्वी काय म्हणते की भगवंतांच्या ठिशाने अलंकृत झाल्याने मला तिन्ही लोकांच्या सौभाग्यावरून थोडं सौभाग्य प्राप्त झाले. अर्थात माझ्यासारखे सुखी कोणीच नाही की माझ्यावरती आता भगवंत लीला करतायत. 125 वर्ष भगवंत राहिले ना पृथ्वीवरती. पूर्ण द्वारका, पंढरपूर इकडे भगवंत गेले ना. पंढरपूरला काय नाही राहिले, काय धाम बघा महात्म्य. पंढरपूरला आले तसेच उभे राहिले, गेलेच नाही. पंढरपूरचं महात्म्य बघा. आणि संत तुकाराम बोलतात, जर त्यांना कोणी मूर्ती म्हणत असेल ना, त्याच्या काहीतरी बोलतात मला आठवत नाही की त्याच्या तोंडात धोंडा काय शब्द आहे गाथेमध्ये की पांडुरंगांना ना मूर्ती समजायचं नाही. ते तसे उभे राहिले पण परिवर्तित झाले. तशी उभे आहेत पांडुरंग अजून. म्हणजे ते पंढरपूर सोडून गेलेच नाही, एका विग्रह रूपाने तसेच राहिले. म्हणून लाखो 8-8, 10-10 लाख लोक असतात ना पंढरपूरला वारीला. बघा किती मान्य आहे. आणि तुम्ही सर्व वारकरी आहात, किती मोठं भाग्याची गोष्ट आहे. वार करणारी अज्ञानावरती वार करणारे वारकरी म्हणजे महाराष्ट्रात वारकऱ्यांनी चांगला प्रचार केला अज्ञानाचा. बरोबर, अज्ञान दूर केलं ना संत तुकाराम महाराज. तुका म्हणे तोची संत कोण? सोशी जगाचे आघात. जो जगाचा आघात सहन करतो ना त्याला संत म्हणतात. बघताना आता तुम्ही एक प्रकारची ट्रेनिंग घेतली, भागवत समजून घेतलं आहे, भगवद्गीता समजून घेतली आहे, विविध प्रकारचे ग्रंथ समजून घेतल्यानंतर तुम्हाला जे भेटेल ना त्याला तुम्ही प्रचार करायला लागणार. प्रचार करता करता तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतील.
तुमचा अपमान करणारे पण भेटतील, तुम्हाला बंधू पण म्हणतील, काही साधू पण म्हणतील, काही जण तुमच्या चरणाची पूजा पण काय करतील, काय जण म्हणतील चल चालू पड. हे सर्व सहन करावं लागतं भक्तांना. सर्व दिवस समान नसतात. आज तुम्ही माझ्याकडे पूजा करताय, कुठेतरी माझं निंदा पण करत असतील, तर निंदा आणि मान सन्मान सहन करायला शिकलं पाहिजे. दोन्ही मान सन्मान मिळाला म्हणजे माझ्यासारखं कोणी नाही, मी मोठा असं पण नाही भाव ठेवायचा, आणि आपण झालं तरी क्रोधित व्हायचं नाही. दोन्ही भाव समान आले पाहिजे. तेव्हा बोलतात तोची संत सोशी जगाचे आघात. संत तुकाराम महाराजांना काय काय सहन करावं लागलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या दीक्षेमध्ये काय दिलं होतं माहिती आहे ना, घाण टाकली होती, मळ टाकलं होतं, आणि मग ते आपली ती कुटी बंद करून टेन्शनमध्ये एकदम दुखाने रडत होते, म्हणजे दुःखी झाले होते. टाटी उडा ज्ञानेश्वरा, माहिती आहे ना, तुम्ही ऐकलं असेल. टाटी म्हणजे ती कुटी त्यांची, आणि शेवटी मुक्ताबाईने खोलायला लावलं ते, आणि मुक्ताबाईने पण उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांना. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? ज्ञानेश्वरी नाव तुम्ही दिलंय माहिती आहे? ज्ञानेश्वरी नाव जनाबाईने दिले. कोणी दिलं आहे? जनाबाईने. याचं खरं नाव आहे भावार्थ दीपिका. काय आहे? ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका. जनाबाईने त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी नाव जनाबाईने दिलं, आणि ते सगळं शुद्ध झालं, सर्वांना प्रसिद्ध झालं ज्ञानेश्वरी. त्याचं नाव आहे भावार्थ दीपिका, म्हणजे भगवद्गीतेचा भाव अर्थ समजून येईल ते वाचल्याच्या नंतर, खरा अर्थ, असं भावार्थ दीपिका तिचं नाव आहे. कितव्या वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी बोलतात? बघा. आणि आताच वय काय तरी समजत नाही, पण भले आपली स्मरण शक्ती कशी असो, काही असो, पण आपण याला शरण झालं पाहिजे. त्यांनी काय आहे, माझं घराकडे लक्ष असतं, म्हणजे पाय दुखतात ना 15 मिनिटं. तर पृथ्वी माता स्वतःला अतिशय धन्य, अतिशय समजत आहे, कारण भगवंताने इथे माझ्या याच्यावरती लीला केलेली आहे. भगवंताने सर्वात अतिशय गर्वाने मी स्वतःला सौभाग्यशाली समजते, परंतु आता माझ्या सौभाग्याचा अंत झालेला आहे. अंततः भगवंत मला सोडून गेलेले आहे पृथ्वी माता आमचे, म्हणून ते दुःखी कसे आहे. हे धर्मपुरते नास्तिक राजाच्या सैनिकी दळभाराचा मला प्रचंड भार झाला होता. जरासंध, कोण होते? शिशुपाल, पौंड्रक, त्याच्यानंतर कोण? दंतवक्र, विदुरक, त्याच्यामध्ये दुर्योधन, नरकासूर, कंस, चाणूरमुष्टी, हे एवढे अशा सैन्यांचा दळभार मला प्रचंड झाला होता, परंतु भगवंताच्या कृपेने माझी त्यातून सुटका झाली. या पृथ्वी माता किती लोकांचा भार सहन करू शकते, परंतु खोट्या लोकांचा भार सहन करू शकत नाही. जग्या लोकांचा भार सहन करू शकत नाही. जगा म्हणजे कोण? जगायचं म्हणून जगतो, फक्त खाण्यासाठी जगतो, तिचा भार तिला सहन होत नाही. ती भार कुणाचा सहन करते? विष्णू भक्तांचा भार सहन करते. चांगल्या म्हणजे सन्मार्गावर चालणाऱ्या लोकांचा भार सहन करते. बाकी तिला तिचं भार, ज्या दुष्ट लोकांचा भार तिला सहन होत नाही, दुःखी कष्टी होऊन जाते. अशा लोकांचा भार झाला होता मला, परंतु भगवंताच्या कृपेने माझी सुटका झाली. त्याप्रमाणे उभे राहण्याची शक्तीशील झाल्यामुळे तुम्ही कष्टमय स्थितीत होता, आणि त्यातून तुमची सुटका करण्याकरता भगवान आपल्या अंतर्गत शक्तीने हेतुला अवतीर्ण झाले होते. म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी तो बैल धर्माचं प्रतीक आहे, आणि आता पण जे बैल गाई आहेत ना, ते धर्माचे प्रतीक आहेत. आपले प्रभूजी बैल घेऊन येतात, खूप बरं वाटतं. सकाळी सकाळी रुपेश गुरूंचे पिताश्री येतात, एकदम बरं वाटतं. आणि आता ते आहेत तोपर्यंत दिसणार, त्याच्यानंतर ती परंपरा प्रभूजी चालवली पाहिजे. ही परंपरा आपल्या चालल्या पाहिजे, कारण भगवंताने स्वतः चालून दाखवले ना. स्वतः भगवंत काय चालत होता, स्वतः जंगलामध्ये घेऊन जायचं. व आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही बिना चपलाचं जायचं, परंतु भगवंत बिना चपलाचे जायचं. म्हणून तिकडची भूमी ना तुम्ही आता बघा समजेल, तिथे काटे कुठे नाही. आता रस्ते झाले म्हणून तुम्हाला थोडे दगड सापडते, परंतु पूर्ण भूमी ही अशी मऊच आहे. आणि गाडीने काय केलं, रात्रीच्या रात्री जाऊन सर्व दगड ठेवले, कारण भगवान श्रीकृष्ण उद्यापासून गोपाष्टमीला ना, उद्यापासून रात्री गायीने ऐकलं, आई त्यांना चप्पल शिवते. भगवंत बोलतात, आई कुणासाठी करते हे? उद्यापासून तू जंगलात जाणार ना गायींना, गाडी रडते पण आहे, कारण लांब पाठवायचंय.
लहान नुसतं श्रीकृष्णाला एकटं पाठवायचे नाही, एवढे मित्र असायचे आणि परत त्यातले मोठे व्यक्ती जायचे आणि बाहेर म्हणजे दूर बघून राहायचे कृष्ण काय काय करतोय म्हणजे त्याचं रक्षण करण्यासाठी. ते पण अर्ध्या वनापर्यंत आई आणि नंदबाबा दोन्ही यायचे चालत की त्यांची इच्छा पण जरा पण नजरेच्या दूर झाला पाहिजे नाही श्रीकृष्ण. काय प्रेम होतं बघा. आणि मग त्या दिवशी रात्री गायीने ऐकलं गोठ्यामध्ये की श्रीकृष्ण उद्यापासून आपल्या पायामध्ये जोडे घालणार नाही. रात्रीच्या रात्री सर्व गायी पूर्ण गोवर्धन पुरं वन सर्व फिरल्या आणि आपल्या जाड्या पायाने खालच्या सर्व दगड फोडून टाकले आणि ती माती पूर्ण तिकडची रज बोलतो त्याला रज ती पूर्ण मऊ करून टाकली गोठ्याने. अशी भूमी आपण बघणार आहोत. ते गायीना पण चप्पल दे बोलले. ती बोलले की माझ्यासाठी चप्पल, मी तर गायींचा कोण आहे, मी त्याचा दास आहे, गायींचा दास, मी सेवक आहे ना. माझे मालक जर चप्पल घालत असते तर मी कसं घालू. गायींना पण ते आवडलं. गायी रडायला लागल्या आणि गेल्या. आता भगवंत सांगतात माझ्यासाठी जोडलं तर प्रत्येक गायीसाठी तू किती लाख बनव, 9 लाख जोडे बनव. आता 9 लाख जोडे शक्य आहेत का एवढ्या गायींना, आणि गाय ठेवणार तर नाही, नॅचरली जोडे आहेत ते. ठीक आहे. तर मग त्या गायीने तोडली. खरी घटना आहे की असं सांगायचं म्हणून नाही, ती भूमी तशी आहे. फक्त गायीच्या पायाने दगड, फक्त दगड आहे ते गोवर्धनावर दिसले तुम्हाला परिक्रमा करताना, ते आपल्या पायाला लागतात थोडे करायचे. ठीक आहे. अशी भूमी आहे वृंदावनाची. भगवंताच्या विरहाची वेदना सहन करणे कोणाला बरे शक्य होईल, कोणाला होईल. भगवंत तुम्हाला माहिती आपण एवढे भगवंतावर प्रेम करतोय, आपल्याला जाणीव नाही पण सर्व प्रेम आपण सर्वजण भगवंतावर करतो, सर्वजण करतोय. पण अजून ते असा एक प्रकारचा धक्का लागला नाही अजून आपल्याला की भगवंताचं प्रेम आठवण येईल. सर्वजण प्रेम करतोय आपण, आपलं म्हणजे आपल्यापेक्षाही प्रेम आपण भगवंतावरती करतोय, पण ती असं एक प्रकारची जाणीव होत नाही आपल्याला. बरं कुणाला शक्य होईल. पृथ्वी माता म्हणते आपले प्रेमळ स्मित, सुखद नेत्र कटाक्ष आणि हृदयांगम मधुर भाषण यांच्या योगाने ते सत्यभामेसारख्या प्रेयसींचे गांभीर्य आणि प्रणयकोश जिंकत असत. सत्यभामावतीला ते जास्त प्रणयकोश करायचे, भगवंतावरती ओरडायची, हे करायची. भगवंत कधी आपल्या मनातून बाहेर जाताना परमिशन घेऊनच बाहेर जायचे. म्हणजे असं नाही की तो भगवंत त्यांच्या राणीचा दास झाले, नाही, ते दास होत नाही. कधी कधी पत्नीचं ऐकावं लागतं, कधी कधी नाही नेहमी ऐकायला, कधी कधी नाही नेहमी ऐकायला पाहिजे चांगलं, कारण ते आपल्यासाठीच असतं ना. तर नेहमी ऐकायला पाहिजे. भगवंताने आचरणातून चांगल्या गोष्टी ऐकायला पाहिजे. आपल्या आचरणातून भगवंताने शिकवलं. महाराज तर बोलले प्रभूजींनी आपल्या पत्नीला दिवसातून 10 वेळा बोललं पाहिजे, पण बोललं पाहिजे. आय लव्ह यू म्हणजे माझं तुझ्यावरती प्रेम नसलं तरी आहे बोललं पाहिजे. खरं त्याने पण जर मोठं भांडण होत असेल ना तर ते बोलण्यास काय आपल्या काय पैसे मी बोलतो बोलायचं असतं. महाराज बोलले ना आता गुरूंची आज्ञा आहे तर शिष्याने त्याचं पालन केलंच पाहिजे. बोलताना हा कट करा प्रभू. ओके. नाही तर उद्या ते बाकीचे कट करून काहीतरी पाठवतो तुम्ही यावर जर व्हायरल झालं तर. जेव्हा ते माझ्या पृष्ठभागावरून भ्रमण करील तेव्हा मी त्यांच्या चरणकमलाच्या परान धुळीमध्ये बुडून जात असे आणि त्या आनंदातच गवताच्या रूपाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहत असे. पृथ्वी माता म्हणते गवताच्या, जसे आपले कसे शहारे येतात, प्रेमामध्ये अश्रू येतात कधी कधी डोळ्यातून, तसे पृथ्वी माता एकदम, आणि त्यांची पत्नीच आहे ना, सत्यभामेच्या रूपाने पृथ्वीदेवी त्यांची पत्नी आहे. सत्यभामा ही पृथ्वीदेवीचाच अंग आहे, साक्षात पृथ्वीदेवीच आहे. जेव्हा पृथ्वी आणि धर्म या अशा संवादात गुंतलेले होते तेव्हा राजर्षी परीक्षित पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या काठावर येऊन तेथे पोहोचले. सुत गोस्वामी म्हणतात की त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर परीक्षित महाराजांना असे दिसले की राजासारखा वेश धारण करणारा एक शूद्र हातात काठी घेऊन गाई आणि बैलांच्या जोडीला निर्दयपणे मारत आहे. जमिनीच्या पशूंना कोणी आश्रय जातच नाही, अनाथासारखे आहेत आणि त्यांना तो झोडपून काढतोय. असं जर आपल्याला दिसलं तर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल की नाही. जो व्यक्ती गायीचं पालन करतो तो व्यक्ती ना आपल्या लहान मुलाप्रमाणे गायीवरती प्रेम करतो. कारण मी प्रभूजी म्हणत होतो, तुम्ही ऐकलं बरोबर.
आपल्या त्या गाई वासरांमध्ये ना आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे प्रेम करतो की नाही. आणि अशा आपल्या गाई वासरांना एखादा काठीने झोडपत असेल तुम्ही काय कराल? धराने त्याला झोडपाल पाहिजे. बाकी चुकीचे काय वाईट काय ते नंतर विचार करा, पहिले झोडपणार त्याला. हा, आणि हे तर राजा परीक्षित महाराज आहेत, त्यांच्या समोर पुऱ्या म्हणजे पुऱ्या भारतावर त्यांचं राज्य आहे, त्यांच्या समोर हे वाईट कृत्य होत आहेत. हा, ते गप्प राहणार आहेत का? तो बैल एखाद्या श्वेत कमळाप्रमाणे पांढरा शुभ्र होता. शूद्र त्याला मारित असल्याने तो अतिशय घाबरलेला होता. तो इतका घाबरलेला होता की तो एकाच पायावर उभा होता आणि थरथर कापत होता आणि मूत्रोत्सर्ग लघवी करत होता. घाबरून एवढं मारत होता त्याला तो शूद्र. हा, धर्मतज्ञ देऊ शकणारी उपकार करती गाय आता अगदी दीनहीन अपत्यहीन झाली होती. शूद्र तिच्या पायावर प्रहार करीत होता. तिच्या नेत्रातून अश्रू येत होते. ती रडत होती. ती अगदी खिन्न आणि शीत झाली होती. रानातील थोडेसे गवत खावयास मिळावे यासाठी ती आतुर होती, पण तिला गवत खायला पण देत नव्हता महापापी तो. कलियुगातील पुढील लक्षण असे आहे की या युगात श्वेत कमळाप्रमाणे निष्कलंक असलेल्या धर्मतत्वावर या युगाच्या असंस्कृत अशा शूद्र लोकांचे आक्रमण होईल. हे उदाहरण सांगतात की हे धर्म आहे ना, साक्षात अतिशय शुभ्र आहे, पवित्र आहे. शुभ्रपणा हा पवित्रतेचा गुण आहे, परंतु हे पापी लोक येतील मध्ये आणि त्याला नाश करण्याचा प्रयत्न करतील. हे लक्षण आहे. या कलियुगामध्ये वैदिक संस्कृतीच्या पुरेशा शिक्षणाअभावी ही शूद्रवत असलेली जनता धर्मनीती झुगारून देईल. पहिले घरातून गायला काढेल आणि ज्यावेळी घरातून गायला काढेल ना तेव्हा घराची अवनती सुरू होते, उन्नती होत नाही. हा, अवनती सुरू होते तेव्हा घरातून गाय काढली जाते. आणि धर्मनीतीने संपन्न कारण प्रत्येकाने आपल्या लग्नामध्ये वचन दिलंय, मी गायची सेवा करेन. जेव्हा सप्तपदी वगैरे घेतो ना, आपल्याला माहित नसतं. हा, मग आयुष्यभर तिथे काम करत त्याच्यामध्ये आपण एवढे दुःखी म्हणजे एवढे मग्न होऊन जातो ना की आपल्याला कळत नाही की माझं धर्म कर्तव्य काय आणि मी दुःखी काय आहे. त्याचं मूळ कारण जाणून घेत नाही. जेव्हा इथे ब्रह्मदेवाने रचना केली ना तेव्हा गायला बनवलं. की गाय कशासाठी बनवलं? की आर्थिक वाढ होण्यासाठी. गायशिवाय आर्थिक वाढ कशी होणार आहे? गायीचा श्वास जेव्हा जातो ना आजूबाजूचं वातावरण पवित्र होतं गायीच्या श्वासाने. मला पण ताप आला तर मी गोठ्यात जाऊन बसतो, खरोखर सांगतो. मला ताप जर आला ना तर तिथे ना साफ करतो मी गोठ्यात झोपतो, गायीला बाजूला बांधून. कमी होतं ताप, बघा प्रयत्न करू बघा. पण युट्यूबला ठेवू नका हा विषय, मूर्ख लोक आहेत ना ते मानणारच नाही. मीच लिहून घेतो. हा, लिहून घ्या. तर हे ना खरोखर गायीच्या श्वासामध्ये खूप ताकद असते बघताना. मी हा प्रयोग केलेला आहे, मग तुम्हाला सांग, तुम्हाला आला तर मी अनुभव करू शकतो. बघा, ताप बी आला ना गोठ्यात जाऊन बसा, ट्राय करून. तिच्या श्वासामध्ये खूप ताकद असते. तिथले जे व्हायब्रेशन शेणामध्ये जे असतं ना शक्ती, त्याने त्याच्या शेणाच्या वासाने, गोमूत्राच्या वासाने हे बॅक्टेरिया वाईट असतं ते मारतात. आणि तुम्हाला माहिती आहे टीबी झालेल्या व्यक्तीला शेळ्यांच्या याच्यात ठेवलं तर बरोबर. आणि हे आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे, सर्व संहितेमध्ये प्रमाण आहे. तर ज्याला असं टीबी होतं ना त्याला लेंड्या असतात ह्याच्या शेळीच्या, आणि शेळीने तेथे लघवी केलेली असते आणि तिथे शेळी आहे, शेळीचा जो वासच शरीरातून येतो ना तर त्याचे जे टीबीचे जंतू मारणार. हे प्रयोग आहे. गाय किती महत्वाची आहे बघा. असा गायीचा कोणता शरीराचा एक अवयव आहे की जो आपल्याला उपयोगाचा नाही? सांगा बघा. आज मुदत वाजवतो चमडं गायचं मृत्यूनंतर. हा, शिंगामध्ये आतलं काढलं भाग त्यात शेण भरून त्यात एक सोनखत एक बनवतात प्रकार, तो करून पूर्ण त्याला काहीतरी नाव आहे लक्षात नाही. शिंगाचा उपयोग झाला ना, त्याच्यानंतर दुधाचा उपयोग आहे, हा, तुपाचा उपयोग आहे, दह्याचा उपयोग आहे, प्रत्येक गायीच्या शेणाचा उपयोग आहे. दुसऱ्या गायीच्या शेणाशिवाय दुसऱ्या कोणाचं शेण सारवतो का? कुणाचं सारवणार आपण पर्याय नाही. पालखी आणायची असेल तर गायीचं शेण, दुसरं कोणाचं शेण चालत नाही. मग गाय किती आपल्या उपयोगाची आहे बघा. तुमच्याकडे तरी गाय दिसतात काय ठिकाणी बिना म्हणजे मला वाटतं 100 घरामध्ये एकाच घरामध्ये कोणाची तरी गाय आहे असं दृश्य बघायला मिळते, मला सापडते. आमच्या घरी मात्र गाय आहे, त्यांना तर मला बोलायचा अधिकार नाही. माझ्या घरी गाय नसेल तर मी गायविषयी काय बोलू? तर माझ्याकडे आहे म्हणून आपण सांगतो. आणि नसेल त्यांनी काय करायचं? प्रयत्न करायचा. आणि समजा ते पण जमत नसेल तर ज्या तुमच्याकडे गोपाल आहे गाय त्याला काहीतरी त्यांच्या गायींना काहीतरी तुम्ही पेंट द्या, गुळ द्या, किंवा त्याला काहीतरी सहाय्य करा गायींसाठी. त्याने काय होतं? आपल्याला तो दोष लागतो. तेवढं तरी करू शकतो. जसे काही प्रभूचे आहेत पाठवतात गायीसाठी, बाबा लक्ष्मी या महिन्यात एवढे 200 रुपये दिले तर
शेंग आणायचं, पैसे नसेल तर गुळ आणून द्या. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, याने का आपल्या हातून दोष लागणार नाही आपल्याला. कारण गायच्या शेणाशिवाय आपण शेतीच करू शकत नाही. किती औषधं मारणार, किती करणार. हा, गायचं खूप महत्वाचं आहे. धर्मतत्वे देऊ शकणारी उपकार करते गाय आहे. गाय आपल्यावरती खूप उपकार करते भक्तांनो. हा, अगदी दीनहीन आणि अपत्यहीन झाली होती. कलियुगाचे पुढचे लक्षण म्हणजे गायीची अवनत स्थिती होय. गायीचे दूध काढणे म्हणजे द्रवरूपात धर्मतत्वे मिळवणे होय. मोठमोठे ऋषीमुनी केवळ दुधावरच राहायचे. फक्त हा महिना सोडून तुम्ही दूध प्यायचं, पण दही खाऊ शकते ह्या महिन्यात. दूध नसेल तर दुधापासून गेले बनवलेले पदार्थ खाऊ शकतो, पनीर खाऊ शकतो. श्री शिवदेव गोस्वामी धार काढण्याच्या वेळी एखाद्या गृहस्थाकडे जायचे आणि थोडेसे दूध सेवन करून दिवसभर राहायचे. शिवदेव गोस्वामी काय करायचं, सकाळीच जायचे. जसं मी काय भक्तांच्या घरी सकाळीच जातो. त्यांना काय वाटतं माहिती नाही, थोडी प्रसादाला आली कशासाठी आली, पण माझं कर्तव्य मी जातो, कारण नियम आहे. प्रसाद तर कसा पण मिळतो. पण काय आता इथे आलं दिवसभर मी थांबलोच आहे, तर कुठे ना कुठे भक्तांचं दर्शन, त्यांचं दर्शन, दिव्य दर्शन करायला जायचं भक्तांचं. त्याच्यामुळे त्यांची कृपा तरी मिळेल आणि संध्याकाळी देखील करेल. त्या निमित्ताने जातो. सुखदेव गोस्वामी पण जायचे, कारण आपल्याला वरिष्ठ जे आहेत आपले गुरुजन, त्यांचं आचरण आपण केलं पाहिजे. बरोबर, त्यांचं आचरण केलं तरच आपली प्रगती होईल पुढे. आणि मी आचरण केलो तर मी सांगतोय ना, तर माझ्यामध्ये प्रामाणिकता असेल ना, तर ती प्रामाणिकता समोरच्या ऐकणाऱ्यांमध्ये येते. आणि माझ्यामध्ये कपट असेल ना, तर भले मी किती चांगलं प्रवचन करू, कपट तर तुमच्यामध्ये पण. जेवढं माझ्यामध्ये गुण असेल, आता मी आहे, मी नसताना दुसरा असेल, दुसऱ्यामध्ये जसे गुण आहे, कोणी प्रवचन करता असो, त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते समोरच्या श्रोत्यांमध्ये येतात, निश्चितच येतात. म्हणून वक्त्याला खूप सावधान राहावं लागतं. म्हणून म्हटले साधू सावधान. साधूला समाजात वावरताना खूप सावधान राहावं लागतं बाबा. आगीत हात घातल्याप्रमाणे साधूचं जीवन. मग तो गृहस्थ असो, तो ब्रह्मचारी असो, तो वानप्रस्थी असो, की तो संन्यासी असो, साधू कोणी असो. जसं संत तुकाराम महाराजांकडे ती वेश्या गेली होती माहिती आहे ना, आणि तिच्या संत तुकाराम महाराजांसमोर ती गाणी गायला लागते. संत तुकाराम महाराज तिला दंडवत प्रणाम करतात. त्याची बाकी पुन्हा त्याच्या उलटीच्या पायावरता तुम्ही पाय पडायला लागले. तर ते बोलतात अगं थांब थांब थांब. नंतर संत तुकाराम महाराज बोलतात, बाई हा आमचा मार्ग नव्हे वैष्णवांचा, आमचा वैष्णवांचा हा मार्ग नाही. आम्ही स्त्रीला प्रत्यक्ष रुक्मिणी माता समान मानतो है ना. म्हणून साधूला खूप परस्त्री कोण आहे, माते समान मानायची. नाहीतर तो विषय बिघडला की साधूना कुठच्या धुळीला लागेल ते कळणार नाही, माती मोड होऊन जाईल. खूप नियम आहे साधूला सावधान. नुसतं साधूने प्रवचन केलं म्हणून साधू मोठा होत नाही बाबा, खूप त्याला आचरण करावं लागतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर तो शूद्र परीक्षित महाराजांनी बघितलं, तो शूद्र गाईला आणि बैलाला त्रास देतोय. आता परीक्षित महाराज त्याला काय म्हणाले हे आपण उद्या पाहू. हरे कृष्ण. श्रीमद